Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार. संजीवनी व्याख्यानमाला 2020 वर्ष 18वे मधील आजच्या तिसऱ्या व अंतिम व्याख्यानात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. संजीवनी परिवार शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि प्रबोधन अशा विविध क्षेत्रात गेली 25हून अधिक वर्षे कार्यरत असून वरील क्षेत्रांशी निगडित विविध उपक्रम राबवित आहे. आजच्या या कोविड-19च्या महासंकटमय काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत संजीवनीने आपली व्याख्यानमाला 2020 ही डिजिटल स्वरूपात आपणांसमोर आणली आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण सर्वजण पुन्हा एकदा फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत आहोत. आपण सतत sanjeevaniParivar.com या संकेतस्थळाला भेटी दिल्यास परिवाराच्या आगामी कार्यक्रमाची माहिती मिळेल. तसेच तेथे आपल्या सूचनांची योग्य ती दखलही घेतली जाईल. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले होते माननीय श्री अतुल कहाते सर यांनी. त्यांचा विषय होता डिजिटल परिवर्तन. तर दुसरे पुष्प गुंफले होते श्री संदीप कुमार साळुंखे सर यांनी. विषय होता करोना नंतरचे जग, आव्हाने व संधी. आजचे तिसरे आणि अंतिम पुष्प गुंफणार आहेत माननीय प्राचार्य डॉक्टर शैलेश कुलकर्णी सर. विषय आहे सकारात्मक दृष्टिकोन. सरांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. सरांना मानसशास्त्र या विषयात विद्या वाचस्पती ही उपाधी प्राप्त झाली आहे. तसेच सरांनी ह्युमन रिसोर्स या विषयात MBA केलेले आहे. 15 विविध विभागातील डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेसही सरांनी केलेले आहेत. एकूण 16 पुस्तकांचे स्वतंत्र लेखन केले आहे. तसेच 2000हून अधिक विविध विषयांवरील लेख वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले आहेत. विविध महाविद्यालयात प्राध्यापक, प्राचार्य, संचालक म्हणून शिक्षण क्षेत्रात सरांचे महत्त्वाचे योगदान आहे. सद्यस्थितीत लाईव्ह 24 न्यूज मराठीचे ते चीफ न्यूज एडिटर आहेत. आजचा आपला विषय आहे सकारात्मक दृष्टिकोन. विषयाला अनुसरून यशप्राप्तीच्या योग्य मार्गाचे दर्शन घडून येण्यासाठी या संकट काळात आणि तदनंतर प्रत्येकाने मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवर विचार, वर्तन आणि व्यवहार कसे करावेत या संदर्भात सर आज आपणास मार्गदर्शन करतील. आपण सर्वजण संजीवनी परिवाराच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. मी सरांचे पुन्हा एकदा स्वागत करून त्यांना आपले विचार मांडण्यास आमंत्रित करतो. धन्यवाद. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर शैलेश कुलकर्णी. गेल्या काही दिवसांपूर्वी मला फेसबुकच्या माध्यमातून संजीवनी व्याख्यानमालेच्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती मिळाली होती आणि मी सहजच संपर्क केला आणि असं लक्षात आलं की खूप व्यापक स्वरूपामध्ये संस्थेचं काम वसई आणि परिसरामध्ये साधारण 12 गावांसाठी चालू आहे आणि हे व्याख्यानमालेचं यंदाचं 18वं वर्ष आहे आणि मला जे गुंफायला मिळालेलं आहे ते तिसरं पुष्प आहे. मला ह्या प्राप्त झालेल्या संधीबद्दल आणि मी पुढे माझ्या व्याख्यानाची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम सर्व सदस्यांचं, परिवारातील प्रत्येक सदस्याचं, त्यानंतर परिवाराच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनोमन अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो, ज्यांनी मला आज या ठिकाणी या व्यासपीठावरती व्यक्त होण्याची संधी दिली. मी नेहमी असं म्हणतो की व्यक्त होणारीच व्यक्ती असते आणि अशाच व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे 4 चौघांपेक्षा निराळं असतं. हे व्यक्तिमत्व अंतरंगामध्ये दडलेलं असतं आणि मला असं वाटतं की ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. ते महत्त्वाचं अशासाठी असतं, त्याचं कारण असं की त्याचा थेट मनाशी संबंध असतो. बंधू भगिनींनो, आजचा जो विषय मी निवडला आहे आणि परिवाराबरोबर संलग्नतेतनं जो निश्चित केलेला आहे तो म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. आपल्याला माहिती आहे की आपल्या लहानपणापासून आपण अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 मूलभूत गरजा असल्याचं शिकत आणि समजत आलेलो आहोत आणि त्या अनुषंगानं आपण कार्यरत आहोत. पण बंधू भगिनींनो, केवळ आणि केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता ही करून भागत नाही, तर त्याच्यासोबत आपल्याला आपल्या मनाचा सुद्धा तितकाच विचार करावा लागतो. आणि खरंच आपण विचार करून बघा की आपण मनाचा विचार करतो का?
मनातल्या मनात तरी आपल्या मनाचा विचार करतो का? आपल्याच मनात मनमुरादपणे मन मारून किंवा कदाचित मनसोक्त आपल्या मनासाठी विचार करतो का? आणि त्याचं उत्तर तुम्हालाच असं लक्षात येईल की खरंच आपण मनासाठी इतका वेळच देत नाही. मनापासून मनातल्या गोष्टींना आपण मानाचा मुजराच कधी करत नाही. आणि मला असं वाटतं की ती जास्त गरज असते. अर्थात याच्यासाठी आपल्याला काही नक्कीच गोष्टी कराव्या लागतात की ज्याचा आज आपण इथं चर्चेच्या माध्यमातून उहापोह करणार आहे किंवा या विषयाला मी स्पर्श करणार आहे. अर्थात मित्रांनो, हा विषय खूप व्यापक आहे, अथांग सागरासारखा आहे, पण त्यातल्या केवळ एका थेंबाला स्पर्श करण्याचा मी आज प्रयोग करेन. मी प्रयोग हा शब्द वापरला त्याचं कारण असं की प्रयोगामध्ये काहीतरी निष्कर्ष निघत असतात आणि निष्कर्षामधनं आपल्याला नवनवीन प्रयोग करण्याची पुन्हा एक उर्मी असते, एक स्फूर्ती असते, एक इच्छा निर्माण होत असते आणि ती जास्त गरजेची असते. त्याचं कारण असं आहे की कालाय तस्मै नमः, काळाप्रमाणे काळाच्या ओघाने आपल्याला पुढं पुढं सरकायचं असतं. आणि ती संधी मला असं वाटतं या गेल्या 57 दिवसांमध्ये आपल्याला सगळ्यांना आणि एकत्रितपणे मिळालेली आहे. मित्रांनो, हा लॉकडाऊनचा कालावधी म्हणजे आपल्याला खरं तर एक मिळालेली सुवर्ण संधी आहे, एक नामी संधी आहे आयुष्यामध्ये नवं काहीतरी करण्याची, नवं शिकण्याची, नवं अनुभवण्याची, नवं आजमावण्याची. हे आजमावणं आणि जमवणं यातला सगळ्यात महत्वाचा फरक आहे तो म्हणजे मनाचा आणि शरीराचा संबंध या दोन गोष्टींची आहे. मित्रांनो, आजमावणं जे असतं ते मनासाठी असतं आणि जमवणं जे असतं ते शरीरासाठी असतं. कारण जे जमवलं जातं ते आर्थिक स्वरूपात असतं, पण आजमावणं मात्र मनाला थेट भिडणारं असतं आणि ते सगळ्यात महत्वाचं असतं. मित्रांनो, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनच गोष्टी आपण लहानपणापासून शिकत आलोय, आपल्याला शिकवल्या गेल्या आहेत आणि त्यालाच आपण अनुसरून आपली दिनचर्या आखत आलेलो आहोत. आपलं जगण्यापलीकडचं जीवन जगण्याचा आपण प्रयोग करत आहोत. हा परत मी म्हटलं तसं की हा प्रयोग आहे. प्रत्येक क्षण आपल्याला विलक्षण करायचा आहे आणि हा विलक्षण होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर सकारात्मक दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण करणं. मित्रांनो, हा सकारात्मक दृष्टिकोन जितका महत्वाचा असतो तितकंच तो दृष्टिकोन देतं हे सुद्धा महत्वाचं असतं. लक्षात घ्या, केवळ दृष्टिकोन महत्वाचा नाहीये तर दृष्टिकोन देतं हे सुद्धा महत्वाचं असतं. आणि ती दृष्टी आपल्याला दुसरीकडनं कुठूनच मिळत नाही, तर ती आपल्या अंतर्मनापासूनच आपल्याला प्राप्त होत असते. त्याच्यासाठी आपण आपल्या स्वचा शोध घ्यायचा असतो, आपण आपल्या अंतरंगामध्ये डोकावून बघायचं असतं आणि त्यासाठी थोडासा वेळ द्यायचा असतो. मित्रांनो, आपण अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजांची पूर्तता करण्यासाठी अर्थातच आणि स्वाभाविकच पैसा मिळवणं हे देखील उद्दिष्ट महत्वाचं समजतो आणि त्यात काही गैर नाही आहे, ते तर आवश्यकच आहे. पण हे मनी मॅटर्स जे आहेत ना ते केवळ ध्यानी मनी 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 असून चालणार नाही आहेत. बिकॉज दॅट इज व्हेरी फनी असं मी म्हणेन, कारण मी मानसशास्त्राचा अभ्यासक आहे. मी धनापेक्षा मनाला महत्व जास्त देतो आणि मला असं वाटतं की आपणही सगळ्यांनी मनाचा विचार प्रामुख्यानं प्रकर्षानं करावा, कारण ते सगळ्यात महत्वाचं आहे. कारण मनाचं स्वास्थ्य जर आपण मिळवलं तर मनाच्या स्वास्थ्यावरून, मनाच्या शक्तीवरून, मनाची जी काही आपली ताकद आहे त्या ताकदीतनं आपण धन सुद्धा मिळवू शकतो. पण धनाच्या ताकदीवर मन मिळवणं शक्य नाही. आणि मनामध्ये काय प्राप्त होत आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंद प्राप्त होतोय. पैशाच्या माध्यमातून आनंद विकत नाही मिळत. आज आपल्याला माहिती आहे सगळीकडे मोठमोठाले मॉल्स झालेले आहेत, शॉपिंग झालेली आहेत, पण कुठेही आपल्याला आनंद विकत नाही मिळणार. बाकी सगळं काही मिळेल, त्या आनंदाची निर्मिती मात्र आपल्याला अंतरंगामध्ये करायची आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम सकारात्मक दृष्टिकोनाचा विचार करायला हवा. आता सकारात्मक दृष्टिकोनाचा विचार करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा क्रम ठरवायला हवा का
तर तो विचार, वर्तन आणि व्यवहार अशाच पद्धतीने असायला हवा. विचार अगोदर, मग त्या अनुसरून वर्तन आणि अनुषंगानं व्यवहार. अनेकदा आपल्याकडनं असं होतं, आपण व्यवहार आधी करतो, त्यामुळं वर्तन करावं लागतं आणि नंतर विचार करण्याची वेळ येते. मित्रांनो, हा क्रम जर चुकला तर माणूस चक्रम होतो, पण जर क्रम बरोबर ठेवला तर माणूस विक्रम करू शकतो. आणि मला असं वाटतं की विक्रम करण्याची क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये आहे, आपल्या अंतर्मनामध्ये दडलेल्या त्या आत्मविश्वासामध्ये आहे. आणि तो आत्मविश्वास आपल्याला प्राप्त करण्यासाठी सगळ्यात अगोदर म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज आहे. मित्रांनो, आज संजीवनी व्याख्यानमालेचं हे पुष्प गुंफत असताना मला असं वाटतं की मला होणारा आनंद हा अक्षरशः अद्वितीय आहे, शब्दातीत आहे. त्याचं कारण असं, त्याचं मूल्यच ठरवू शकणार नाहीये. त्याचं कारण आणखीन एक महत्वाचं असं की तुम्हाला या माध्यमातून मला थेट भेटता येत आहे. हल्लीच्या दिवसांमध्ये आणि आपण सगळेच जण घरामध्ये आहोत, पण तरी देखील एकमेकांच्या सानिध्यात असल्याची अनुभूती केवळ ह्या तंत्रज्ञानामुळे येते आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यासारखा वेगळा आनंद दुसरा काही असूच शकत नाही. मित्रांनो, विचार, वर्तन, व्यवहाराचा क्रम आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला विचार, वर्तन, व्यवहार आपण लक्षात घेऊ त्यावेळेला मला असं वाटतं, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याचा पुन्हा पुनरुच्चार करतो की विचार, वर्तन आणि व्यवहार हा क्रम जर आपण चुकवला तर मग मात्र आपण चक्रम होतो, आपण चक्रावून जातो. पण जर तो क्रम आपण टिकवला तर मात्र आपण विक्रम करू शकतो. आणि ते विक्रम करण्याचं श्रेय हे आपण आपल्या अंतर्मनाला देऊ शकतो, आपल्या आत्मविश्वासाला देऊ शकतो. त्याच्याशी पहिली मैत्री आपण करणं गरजेचं आहे. आपली मैत्री सर्वात अगोदर कोणाशी असायला पाहिजे तर आपल्या आत्मविश्वासाशी. आणि त्या आत्मविश्वासाला आपल्याला जागं ठेवण्यासाठी, त्याला उपकृत करण्यासाठी, त्याला जास्तीत जास्त आपण उत्स्फूर्तता आणण्यासाठी आपल्याला सकारात्मक विचार करण्याची गरज आहे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. आणि ते ज्या वेळेला शक्य होतं त्यावेळेला मला असं वाटतं काहीच अशक्य होत नाही. आपल्याला माहिती हा सृष्टीचा नियम आहे, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया आहे. न्यूटननं देखील हा शोध लावलेला आपण शाळेतल्या आपल्या अभ्यासामध्ये हे शिकलेलो आहोत की एव्हरी ॲक्शन हॅज गॉट इट्स ओन रिॲक्शन विच इज ऑलवेज लाईक अ मिरर. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया ही असतेच. आपल्या प्रतिक्रिया या क्रियेवरती अवलंबून आहेत, त्याचप्रमाणे आपल्या क्रियेवरती समोरच्या प्रतिक्रिया अवलंबून असतात, आधारलेल्या असतात. आणि त्यासाठी आपल्या क्रिया देखील या सकारात्मक जर यायला लागल्या तर निश्चितपणे आपल्या क्रिया जर सकारात्मक यायला लागल्या तर निश्चितपणे आपल्याला येणाऱ्या प्रतिक्रिया सुद्धा सकारात्मक असणार आहेत, त्या यशदायी ठरणार आहेत, त्या फलदायी ठरणार आहेत, त्या यशप्राप्तीच्या दिशेनं आपल्याला मार्गस्थ करण्यासाठी नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर सकारात्मक वैचारिक मंथनाच्या माध्यमातून यशप्राप्तीच्या योग्य मार्गाचं दर्शन घडवून आणणं. सकारात्मक वैचारिक मंथन म्हणजे काय आहे तर सर्वात प्रथम आपल्याला प्राधान्य जे द्यायचं आहे ते आपल्या विचारांना द्यायचं आहे. आपल्या विचारांचा प्रचार नाही आपल्याला करायचा, पण प्रसार मात्र नक्की करायचा आहे. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की थोरा मोठ्यांचे की जे बिचारे आज आपल्या सहवासात नाही आहेत, आपल्या सोबत नाही आहेत, या जगामध्ये नाही आहेत, परंतु आजही आणि अजूनही त्यांच्या विचारांचं महत्त्व हे दिवसेंदिवस आणखीन वृद्धिंगत होत राहत आहे, ते वाढत जात आहे. ते आपण जास्तीत जास्त फॉलो करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे तर विचार आणि त्याचं मूल्य हे सर्वोच्च असतं, ते दीर्घकाळ टिकणारं असतं. आणि त्यातनं मिळणारा आनंद जो आहे तो त्रिभुवनातील आनंदापेक्षा सर्वोच्च आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि थोडंसं गमतीनं मी बोलतो की सद्यस्थितीमध्ये आनंद निर्मितीवरती जीएसटी नाही, कोणताही टॅक्स नाही. आणि ही आनंद निर्मिती आपल्याला जी करायची आहे ती अंतरंगामध्येच करायची आहे, आपल्या आतमध्येच करायची आहे. ती निर्मिती करण्यावरती पण टॅक्स नाही आणि ती स्प्रेड करण्यावर, ती वाटण्यावरती सुद्धा टॅक्स नाही आहे. आपण आनंद वाटतोय याबद्दल कोणाला काय वाटतंय याचा सुद्धा विचार करायची गरज नाही आहे. त्याचं कारण असं की आपण त्यातही कर्तव्य म्हणून ते करणार आहोत. बाकी त्यातनं मिळणारा आनंद हा नक्कीच
फलदायी ठरणारा आहे, समाधान देणारा आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, आपला क्रम जो आहे तो विचार, वर्तन आणि व्यवहार याच अनुषंगानं असला पाहिजे. त्याचं कारण असं की त्याचा थेट संबंध आपल्या मनाशी आहे, आपल्या तनाशी आहे आणि आपल्या धनाशी आहे. आपण नेहमी म्हणत असतो की मी प्रत्येक गोष्ट करत असताना तन, मन आणि धन लावून करतो, पण मी म्हणेन की तो क्रम चुकीचा आहे. तन, मन आणि धन हा क्रम नसता तर दुसरा कोणता क्रम चांगला आला असता? तर मन, तन आणि धन. म्हणजे मनाचा विचार आधी, मग तनाचा आणि नंतर धनाचा. आपण ध्यानी मनी मनी मनी, दो इट इज व्हेरी फनी बट इट इज रिक्वायर्ड इवन फॉर सनी अँड इवन फॉर धोनी ऑल्सो. म्हणजे सनी आणि धोनी सारख्या माणसाला सुद्धा पैशाची गरज आहे. त्यामुळे आपल्यासारख्यांना तर पैशाची गरज आहेच, पण फक्त पैसा आणि पैसा आणि पैसा असा विचार करण्यामध्ये आपलं धन 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 फक्त संचय याचा विचार करण्यामुळं आपलं लक्ष थोडंसं मनाकडे कमी जातं किंवा मनाकडे काही वेळेला दुर्लक्ष होतं. आणि आपलं दुर्लक्ष असलं पाहिजे, दुर्लक्ष असून चालणार नाहीये. दूरपर्यंत आपण विचार करू शकलो पाहिजे आणि त्याचा संबंध या मन, तन आणि धनाशी आहे. मगाशी मी म्हटलं विचार, वर्तन आणि व्यवहार, तसंच मन, तन आणि धन आणि यांचा परस्परांशी संबंध आहे तो पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवा. मनाचा संबंध विचारांशी आहे, तनाचा संबंध आपला वर्तनाशी आहे आणि धनाचा संबंध व्यवहाराशी आहे. त्यामुळे विचार, वर्तन, व्यवहार या 3 गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत आणि ह्याचे क्रम जितके महत्त्वाचे आहेत, तसंच मन, तन आणि धन यांचे सुद्धा क्रम महत्त्वाचे आहेत. पण नुसते क्रम महत्त्वाचे आहेत असं नाही, तर त्यांचा परस्परांशी संबंध जोडण्याचं काम आपल्याला अंतर्मनाचा सहभाग ठेवून करायचं असतं. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याचं पुनरुच्चार करतो की मनाचा संबंध विचारांशी आहे, कारण आपल्या विचारांची निर्मितीच मुळी मनामध्ये होत असते. तनाचा संबंध आपल्या वर्तनाशी आहे, कारण आपण वर्तन जे करतोय ते शरीराशी संबंधित आहे आणि त्याचा संबंध त्यामुळं तनाशी आहे. आणि तिसरा जो विषय आहे त्यातला तो म्हणजे धन. आणि धन हे केवळ आणि केवळ आपण व्यवहारासाठी वापरतो. पण आज इथं केवळ धनापुरता व्यवहार असं इतकं संक्षिप्त स्वरूप त्याचं लक्षात न घेता आपण परस्परांशी जे संवाद साधतो, एकमेकांबरोबर नातेसंबंध निर्माण करतो, एकमेकांबरोबर इतरही व्यवहार की जिथं थेट पैशाचा संबंध नाही असे सुद्धा ज्या वेळेला करतो त्यावेळेला सुद्धा तो व्यवहार हा महत्त्वाचा असतो आणि तो आपल्याला टिकवायचा असतो. मित्रांनो, या दोनही गोष्टींचा परस्परांशी संबंध आपण ज्या वेळेला लावायला सुरुवात करतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला सकारात्मक दृष्टी ही दिसायला लागते आणि त्यातनं आनंद प्राप्त व्हायला लागतो. मित्रांनो, यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपल्या मनाचा आयाम ओळखणं. कारण का तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला सकारात्मक वैचारिक मंथनाची जर सवय जोडून घ्यायची असेल तर तिथे फक्त शरीराचा विचार करून चालणार नाहीये की जो आपण सातत्याने नेहमी फक्त शरीराचाच विचार करतो. आपण शरीर बलदंड होण्यासाठी जोर बैठका मारतो, जिम्नॅशियममध्ये जातो, शरीराला बलदंड पुष्ट करण्याचा आपण प्रयत्न करतो, त्याच्यासाठी खूप मोठा प्रयास पण करतो, काही वेळेला प्रवास पण करतो. पण या प्रवासामध्ये आणि प्रयासामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की तिथे सुद्धा मन पुन्हा दुर्लक्षित राहतं. जसं शरीर सौष्ठव हे महत्त्वाचं आहे, कारण शरीर आहे तोपर्यंतच आपण आहोत. जिथं शरीरच नाही तिथे आपणच नाही. पण आपण जरी नसलो तरी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपल्या विचारांचं महत्त्व हे अबाधित राहतं आणि त्याचा विचार आपल्याला प्राधान्यानं, प्रकर्षानं आणि प्रामुख्यानं करायला हवा, कारण तो सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. मित्रांनो, त्याच्यासाठी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की शरीर सौष्ठव जितकं महत्त्वाचं आहे, शरीराला व्यायाम देणं जितकं आवश्यक आहे, शरीराची तंदुरुस्ती जितकी महत्त्वाची आहे, तितकीच महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर मनाला व्यायाम देणं. आणि मनाला व्यायाम द्यायच्या अगोदर मनाचा आयाम माहिती करून घेणं. आयाम म्हणजे या दृष्टिकोनातनं की जिथे आपली मनाची व्याप्ती काय आहे, आपलं मन कुठपर्यंत विचार करू शकतंय आणि नेमका काय विचार करू शकतोय हा त्याचा संबंध त्याच्याशी आहे. आणि मित्रांनो,
की संजीवनी व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेली 18 वर्ष संजीवनी परिवार वसईसारख्या तालुक्यात आणि पालघरसारख्या जिल्ह्यामध्ये आज की जिथं मुळात शेती हा व्यवसाय, दुधाचा व्यवसाय आणि अशा व्यावसायिकांसाठी, त्यांच्या उत्कर्षांसाठी, त्यांना दिशा दाखवण्यासाठी जे काही वेगवेगळ्या पातळीवरती कार्य करते ते खरंच स्तुत्य आहे आणि शब्दातीत आहे. म्हणजे माझ्यासारख्याला शब्दामध्ये मांडणं सुद्धा कदाचित ते मर्यादित ठरेल असं मी म्हणेन. मी हे बोलतोय त्याची अतिशयोक्ती आहे असं अजिबात समजू नका. हे अतिशय माझ्या अंतर्मनातून निघालेले शब्द आहेत, हे स्फुरलेले शब्द आहेत की जे माझ्या मनापासून तुमच्या मनापर्यंत थेट भिडतायत असं मी समजतो. मित्रांनो, संजीवनी परिवारच्या माध्यमातून शैक्षणिक पातळीवरती, त्यानंतर प्रबोधन करण्यासाठी काही उपक्रम आणि सातत्याने काही कार्यक्रम आणि व्याख्यानं होत असतात. आरोग्य विषयक देखील त्यांची जी काही उपक्रम चालू आहेत तेही मला वेबसाईटवरती बघायला मिळाले आणि ते बघितल्यानंतर मला खरंच खूप आश्चर्य पण वाटलं एकीकडे आणि दुसरीकडे कौतुक तर नक्कीच वाटलं. त्याचं कारण असं की समाजातल्या प्रत्येक घटकाचा इतका बारकाईनं प्रत्येक घटकेला विचार केला जातोय. या दृष्टिकोनातनं परिवाराचं कौतुक मी मगाशी म्हटलं तसं करावं तितकं थोडं आहे. आणि केवळ एवढंच नाही तर पर्यावरणाला सुद्धा त्यांनी सोडलेलं नाहीये, पर्यावरणाकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं नाही आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. आणि हे सगळं काम तरुणांच्या माध्यमातून सुरू झालं, हे जास्त कौतुकास्पद आहे. आपल्याला माहिती आहे की भारताच्या 130 कोटी लोकसंख्येमध्ये आपल्याकडे तरुण वर्ग हा सगळ्यात जास्त आहे आणि अशा तरुण वर्गांनी एकत्र येऊन समाजातल्या प्रत्येक घटकासाठी, मग तो वंचितच असायला पाहिजे असं काही नाहीये, तो कोणीही असो, कसाही असो, कुठलाही असो, पण त्याच्यासाठी ज्या वेळेला अशा उपक्रमांचं सातत्यानं सादरीकरण होत आहे, ते प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी करायला मिळत आहे, त्याचा सगळ्यात मोठा फायदा जर कोणता असेल तर समाजोन्नतीसाठी, समाजाची उन्नती त्यामध्येच शक्य आहे. आणि अशा पद्धतीने जर का समाजाची उन्नती झाली तर मला असं वाटतं की भारतासारखा दुसरा कोणताही बलवान आणि इतका चांगला असा सुदृढ म्हणूयात किंवा तरुण म्हणूयात असा देश नसणार आहे. त्याचं कारण असं की आपण या माध्यमातनं, या दिशेनं आपण समाजातल्या प्रत्येक घटकाला मार्गस्थ करत आहात, त्यांना मार्गदर्शन करत आहात, त्यांना मार्ग दिसेल या दृष्टिकोनातनं तुम्ही सातत्याने उपक्रम करत आहात. सामाजिक बांधिलकीचं भान हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला केवळ ज्ञान असून चालत नाही, परंतु ह्या सगळ्या गोष्टीचं भान सुद्धा असणं गरजेचं असतं. आणि ते भान राखून संजीवनी व्याख्यानमाला किंवा इतर उपक्रम जे संजीवनी परिवार करत आहे त्याचं मगाशी मी म्हटलं तसं, आणि मी ह्याचा पुनरुच्चार करत जाणार आहे. त्याचं कारण असं की आज निर्माण झालेली ही संलग्नता ही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. त्याचं कारण असं आहे की समाजात मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सकारात्मक वैचारिक मंथनाच्या माध्यमातून यशप्राप्तीच्या योग्य मार्गाचं दर्शन घडवण्याचं काम आपण करत आहोत. आणि हे मला जास्त आनंद देणारा आहे की ज्याचा थेट संबंध माझ्या मनाशी आहे. मगाशी मी म्हटलं तसं की शरीराला सुदृढ करण्यासाठी आपण जे करतोय तेच मनाच्या सुदृढतेसाठी, मनाच्या स्वास्थ्यासाठी, मनाची तंदुरुस्ती मिळवण्यासाठी देखील आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला मनाचे व्यायाम समजून घ्यायला हवेत. पण मनाचे व्यायाम जसं शरीराचे व्यायाम करत असताना आपल्याला काय झेपतंय, काय पेलतंय, काय शक्य होतंय, सोचतंय याचा आपण विचार करत असतो, तसंच मनाच्या बाबतीत सुद्धा मनाचे व्यायाम करताना आपल्याला आयाम सुद्धा लक्षात घ्यायला हवा. आणि मनाच्या आयामांचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला असं लक्षात येतं की मिळणारं यश देखील आपल्याला सातत्याने यशदायी असंच आहे किंवा त्या यशाकडे घेऊन जाणारं तरी नक्कीच आहे. मित्रांनो, आपण सुरुवात केली होती त्यामध्ये सकारात्मक वैचारिक मंथन हा विषय घेतला. सकारात्मक दृष्टिकोन या विषयाला अनुसरून आज बोलतोय. आणि अगदी सुरुवातीला जे नव्यानं आले त्यांच्यासाठी मी पुनरुच्चार करतो की अथांग सागरासारखा हा विषय आहे. आजपर्यंत मनावरती अनेक संतांनी की ज्या संतांच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेल्या भूमीमध्ये आपण आज आपली कर्मभूमी आणि जन्मभूमी मानतोय. आणि त्या ठिकाणी आज अशा पद्धतीनं हे सादरीकरण करायला मिळत आहे, त्यामुळे मला निश्चितच त्याचा आनंद जास्त आहे.
सकारात्मक विचार करण्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला निश्चितच आपल्या मनाचा विचार करायला हवा. मनाचा विचार करत असताना त्याच्या व्यायामाचा विचार करायला हवा. आणि व्यायामाचा विचार ज्या वेळेला आपण करतोय त्याच्यासाठी आपल्याला नक्कीच आपल्या वेळेचा सुद्धा विचार करायला हवा. अलीकडच्या दिवसांमध्ये आपल्याला माहिती आहे की पैसा हे तर सगळ्यात श्रेष्ठ असं माध्यम आहेच, आपल्या जीवनामधलं तो मूलभूत असा भाग आहे. पण असं जरी असलं तरी देखील त्यासोबतच आपल्याला मनाची शक्ती ही देखील तितकीच महत्त्वाची आहे, हेही विसरून चालणार नाही. मी काही विषय आणि त्यांचा पुनरुच्चार सातत्यानं करतोय आणि त्याचं कारण असं की नवीन येणाऱ्यांना या गोष्टीला स्पर्श करता येईल. आणि दुसरं आणखीन एक असं की सतत या गोष्टी कानावरती आपल्या पडायला लागल्या की खरंच आपण आपल्याच मनाशी मनातल्या मनात का होईना पण मनाचा विचार करायला लागाल, त्या मनाला मानाचा मुजरा द्यायला लागाल. आणि मला असं वाटतं ती काळाची गरज आहे. अलीकडचे 57-58 दिवस झाले आपण सगळेच जण घरात आहोत. वास्तविक ही मिळालेली एक खूप मोठी संधी आहे आणि ती संधी देखील आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे मिळालेली आहे. अनेक ठिकाणी अनेक जण नकारात्मक दृष्टिकोनातनं त्याच्याकडे बघतायत, पण मी मात्र सकारात्मक दृष्टिकोनातनं बघावं असं सुचवतोय म्हटलं. कारण हे व्यक्ती सापेक्ष आहे. प्रत्येकाला येणारा अनुभव आणि प्रत्येकाच्या बरोबरीनं घडणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत या एकसारख्या नसतात आणि त्या कधीच असू शकत नाही. त्याचं कारण असं व्यक्ती तितक्या प्रकृती, पण त्या प्रकृतीमध्ये सुद्धा आपल्या संस्कृतीचं दर्शन कसं घडवता येईल आणि विकृतीकरण कसं थांबवता येईल हे बघायचं काम मात्र आपण करू शकतो. आणि त्यालाच सकारात्मकता म्हटली जाते. तोच खरा सकारात्मक दृष्टिकोन ठरतो आणि त्याच्यासाठी आपण आपल्या मनाचा विचार करायला हवा. मगाशी मी म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, आज परिवारानं हा व्यासपीठ खुलं करून दिलेलं आहे, परंतु त्या व्यासपीठावरती सुद्धा आपल्यामध्ये विचारांचं आदान प्रदान व्हायला हवं आहे. आणि हे ज्या वेळेला होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा अशी आपण अनुभूती घेऊ शकतो. त्या अनुभूतीची प्रचिती आपल्याला येऊ शकते आणि त्याच्यासाठी एक माणूस एक गोष्ट करू शकेल, एक विचार तो सांगू शकेल, परंतु एका माणसाने सगळ्याच गोष्टी शक्य होणार नाहीत. आपल्याला संघटित होणं, एकत्र येणं, या परिवाराने जसं सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध केलेलं आहे तसं आपण एकत्र येणं जास्त जरुरीचं आहे. आता ह्याच्यात एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. आपल्याला माहिती आहे की अन्न वस्त्र निवारामधलं अन्न जे आहे ते खात असताना सुद्धा आपल्याला मानसिक आंतरिक समाधान मिळणं हे महत्त्वाचं असतं. पण त्यामध्ये देखील आपल्याला मिळणारी तृप्ती ही आंतरिक किती असते आणि आपल्या जिभेला मिळालेली चव आणि त्यातनं मिळालेलं जे काही सुख आहे ते किती असतं याचाही विचार करण्याची आज गरज आहे. आज आपण जिभेसाठी खातोय का पोटासाठी खातोय हा प्रश्न निर्माण झालाय का हा आपण विचार करायला हवा. आणि तो खरं तर मी असं म्हणेन की कळीचा मुद्दा आहे. आपण पोटासाठी खायचं आहे पण पोटापुरतंच खायचं आहे. त्याचं कारण असं की जेवढी भूक आहे तेवढं खाणं, भूक नसून सुद्धा खाणं आणि भूक असून सुद्धा स्वतःशी उपाशी राहून दुसऱ्याला खायला घालणं, या तिन्हीमध्ये खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या वेगळ्या गोष्टी का आहेत त्याचं कारण असं आहे की त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपलं व्यक्तिमत्व दडलेलं आहे. मित्रांनो, आपल्या शरीराची ओळख ही आपल्या चेहऱ्यावरनं असते. आपण मला आज या फेसबुकच्या माध्यमातून बघत आहात, माझी आपली ओळख झालेली आहे. पण आजची माझी ओळख ही केवळ चेहऱ्यापुरती असून चालणार नाही आहे. तुमचेही काही चेहरे मला ऑनलाईन आलेले दिसत आहेत, पण त्याच वेळेला मी तुम्हाला चेहऱ्याने ओळखेन असं मी म्हणणार नाही आहे. त्याचं कारण असं की ती शरीराची ओळख आहे. चेहरा हा नेहमीच माणसाच्या शरीराचं प्रतिनिधित्व करत असतो, पण अंतर्मनाचं प्रतिनिधित्व हे त्याचं व्यक्तिमत्व व्यक्त होते. त्याच व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे 4 चौघांपेक्षा निराळं असतं आणि ते व्यक्तिमत्व हे अंतर्मनाशी निगडीत असतं, जोडलं गेलेलं असतं. त्याचा थेट संबंध अंतर्मनाशी असतो. त्यामुळे आपण ह्या मनापासून त्या मनापर्यंत
मनापासून आपण जोडले गेलेलं असणं, ही फ्रिक्वेन्सी मॅच होणं. सुरुवातीला मी म्हटलं आणि दिलगिरी व्यक्त केली, त्याचं कारण असं की आमच्या या टेक्नॉलॉजीमध्ये फ्रिक्वेन्सीज मॅच होत नव्हत्या. टेक्नॉलॉजीमध्ये मॅच होत नव्हत्या. आमच्यात तर फ्रिक्वेन्सी केव्हाच मॅच झाल्या. ज्या दिवशी माझा आणि विलास सरांचा फोनवर पहिल्या दिवशी संपर्क झाला, त्याच दिवशी आमच्यात फ्रिक्वेन्सी मॅच झाली. पण आज या तांत्रिक अडचणींमुळं आणि ती फ्रिक्वेन्सी तांत्रिकदृष्ट्या मॅच न झाल्यामुळं आज ज्या पद्धतीनं नेहमी परिवाराकडनं याचं सादरीकरण होतं ते होऊ शकलं नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त केली आणि आता ती पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो. पण मला त्याचा संदर्भ आता पुन्हा याच्यासाठी द्यावासा वाटला. त्याचं कारण असं की आपली फ्रिक्वेन्सीच मॅच व्हावी लागते आणि ती केवळ मनापासून मनापर्यंतच असावी लागते. आपण त्याच वेळेला मनाने कनेक्ट होतो ज्या वेळेला मनाच्या फ्रिक्वेन्सीज एकमेकांशी मॅच होत असतात. आणि ह्या ज्या वेळेला मॅच होतात त्यावेळेला कधीच कॉल ड्रॉप होत नाही. आपली कनेक्टिव्हिटी ही निरंतर राहते. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की या परिवाराशी आज निर्माण झालेली संलग्नता ही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल. त्याचं कारण ही फिजिकली कनेक्टिव्हिटी झालेली नाहीये, टेक्नॉलॉजीमुळे झालेली नाहीये, तर ती अंतर्मनामुळे झालेली आहे, या मनापासून त्या मनापर्यंत. आणि मला असं वाटतं की त्यासाठी तुमच्या सगळ्या मनाच्या अंतर्मनाला, प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या अंतर्मनाला माझा मानाचा मुजरा. आज मगाशी आपण म्हटलं तसं हे एकत्रितपणे येऊन करण्याचं काम आहे. कोणतीही गोष्ट एका माणसाला शक्य होते असं नाही. मी अनेक वेळेला असं म्हणतो की एकपात्री प्रयोगामध्ये अनेकदा माणसाचा विदूषक होतो. त्याचं मात्र सगळेजण हसून आणि टाळ्या वाजवून कौतुक करतात, परंतु त्याचं दुःख मात्र त्याच्याच अंतर्मनामध्ये सलत असतं, त्याचीच त्याला खंत असते. मित्रांनो, ह्याचा संदर्भ आता मी टीमवर्कशी लावतोय. तो कसा आहे लक्षात घ्या. आम्रखंड आपण खाताना केवळ एका बोटाचा वापर करतो आणि आम्रखंड खाऊ शकतो. जिलबी खाताना आपल्याला 2 बोटं पुरेशी असतात, पण जिलबी खाल्ल्याचा जरी आनंद मिळाला तरी पोट भरल्यासारखं वाटत नाही. लाडू आपण 3 बोटांमध्ये धरून खातो तरी तृप्तीचा दिलासा आपल्याला मिळत नाही. भाजी, भाकरी, भात, कालवण काय आपण म्हणतो ते ज्या वेळेला 5ही बोटांनी आपण खातो त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला तृप्तीची ढेकर येते. आणि याचा संबंध आपण एकत्र येण्याशी आहे, संघटित होण्याशी आहे. कारण ही 5 बोटं एकत्र केल्याशिवाय मुठ्ठीमध्ये ताकद येत नाही. फक्त त्या ताकदीचा उपयोग आपल्याला असा नाही आहे करायचा, तर असा करायचा आहे. ज्या वेळेला आपण असा त्याचा उपयोग करतो त्याचा अर्थ असा आहे की आपण सिद्ध होण्याच्या साठी जिद्द ठेवत आहोत. आणि ज्या वेळेला सिद्ध होण्याची जिद्द आपल्यामध्ये असते आपण प्रसिद्ध झाल्याशिवाय राहतच नाही. मित्रांनो, सिद्ध होण्याची जिद्द असणं ही सगळ्यात महत्वाचं आहे. तरच आपण प्रसिद्ध होऊ शकतो. आणि तेच या वैचारिक दृष्टिकोनामध्ये दडलेलं आहे. मित्रांनो, वैचारिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय आहे, सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय आहे, तर मी सुंदर दिसण्यासाठी मुळात मी आधी सुंदर असणं आवश्यक आहे. आरशामध्ये नुसता आपला चेहरा सुंदर दिसला म्हणजे अंतर्मन सुंदर होत नाही, तर अंतर्मनाला आधी सुंदर करायला लागतं. चेहरा सुंदर दिसायलाच लागतो. कारण चेहऱ्यावरचा मेकअप जो असतो तो फक्त 2 आणि 3 तासांपुरता असतो. त्याचं कारण असं आहे की तो केवळ ग्लॅमर निर्माण करतो, पण अंतरंगातलं जे सौंदर्य आहे ते ज्या वेळेला चेहऱ्यावरती खुलून यायला लागतं त्यावेळेला त्यातनं ग्रामर दिसायला लागतं. मित्रांनो, त्या ग्लॅमरपेक्षा हे ग्रामर जास्त महत्वाचं आहे. कारण ग्लॅमर हे फार काळ टिकत नाही आणि ग्रामर मात्र निरंतर राहतं. आपण जरी राहिलो नाही तरी आपल्या ग्रामरचा उपयोग अनेकांना होऊ शकतो. आणि ह्यालाच आपण सकारात्मक दृष्टिकोन म्हणतो. मित्रांनो, आपण माहिती आहे की आपण एखाद्या डॉक्टरकडे जर का गेलो तर सगळ्यात पहिल्यांदा ते आपलं नाडी बघतात आणि डोळे बघतात. डोळे बघण्याच्या मागचं कारण असं असतं की आपल्याला आपलं अंतर्मन त्यांना डोळ्यामध्ये समजू शकतं. कारण का, तर जसं मगाशी म्हटलं की शरीराची ओळख ही आपल्या चेहऱ्यामध्ये असते. आपला चेहरा हाच खरं म्हणजे अंतर्मनाचा आरसा असल्यासारखा असतो. पण त्याही बरोबरीनं आपले डोळे जे आहेत हे डोळे खरं माहिती आहे ते खरे तर बोलके असतात.
आपण बाकी सगळं काही लपवू शकतो, पण डोळ्यांमधले भाव मात्र लपवणं शक्य होत नसतं. आणि त्याच्यासाठी आपण उघडे डोळे ठेवून, डोळे उघडे ठेवायला हवेत आणि विचार करायला हवा सकारात्मक पातळीवरती, सकारात्मक दृष्टिकोनातनं, आणि त्यातनं आपलं वैचारिक मंथन घडवून आणायला हवं. मित्रांनो, मगाशी म्हटलं तसं की मुळातच आपण अंतरंगामध्ये जर सुंदर असलो तर बाह्यरंग सुद्धा सुंदर होतच. पण जर बाह्यरंग सुंदर करण्याचा प्रयत्न केला आणि अंतररंग जर का आपण दुर्लक्षित ठेवलं तर बाह्यरंग रंगवल्यानंतर ते फार काळ टिकत नाही. कारण मी मगाशी म्हटलं तसं की त्याचा संबंध हा ग्लॅमरशी आहे, पण आपल्याला मात्र समजून घ्यायचा आहे, शिकून घ्यायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे तो आपल्या अंतरंगाचा. आणि ज्या वेळेला अंतरंगाला आपण सुंदर करू, आपल्या अंतर्मनाला आपण सुंदर करू, त्यावेळेला निश्चितपणे बाह्यरंग सुद्धा, बाह्य रूप सुद्धा नक्कीच सौंदर्यानं भरलेलं असणार आहे. आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी सर्वात अगोदर आपल्या मनातल्या मनात का होईना, मनमुरादपणे, मन मारून का होईना, पण मनासाठी केवळ मानाचा मुजरा करून विचार केलाच पाहिजे. पण त्याच्यासाठी थोडासा वेळही काढला पाहिजे, कारण ते सगळ्यात गरजेचं असतं आणि महत्वाचं असतं. मित्रांनो, आपण अनेक वेळेला विचार करताना मगाशी मी म्हटलं तसं की तन मन धन अशा पद्धतीने करतोय, पण मन तन धन या क्रमानं जर आपण विचार करायला लागलो तर मग मात्र निश्चितपणे आपल्याला मिळणारं जे यश आहे हे खरोखर अद्वितीय असं ठरू शकतं. त्याचं कारण असं की मनाला आपण प्राधान्य दिलेलं आहे. आणि मनाचं प्राधान्य हे सगळ्यात श्रेष्ठ समजलं जातं. त्याचं कारण असं की मन जर का आपण सांभाळलं, मनाला जर तंदुरुस्त ठेवलं, मनाची जर शक्ती आपण वाढवली, मनाचा आयाम आपण लक्षात घेतला, मनाचं जर स्वास्थ्य आपण टिकवून ठेवलं तर निश्चितपणे ते शरीरावरती दिसायला लागतं. कारण मगाशी मी म्हटलं तसं की मन हे दुसरं तिसरं काही नसून आणि शरीर हे दुसरं तिसरं काही नसून ते अंतर्मनाचा आरसा असल्यासारखं असतं. आणि त्यामुळं आपण शरीराला वेगळं सजवण्याची गरज नाही आहे, शरीराला वेगळं सजवण्याची गरज नाही आहे. ते आपोआपच फुलत जातं जसं जसं मन खुलत जातं. तर मन खुलण्याची गरज आहे. मन एकदा खुललं की शरीर सुद्धा फुललं एवढं निश्चित आहे. आणि ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मगाशी मी म्हटलं तसं की मनाचा आयाम लक्षात घेणं, मनासाठी व्यायामाची वेळ नक्की करणं. मित्रांनो, आपल्याकडे 24 तास एका दिवसामध्ये उपलब्ध असतात. त्या 24 तासांमधनं केवळ 24 मिनिटं आपल्याला केवळ आपल्या मनासाठी म्हणून वेगळी काढायची आहेत, मनाच्या व्यायामासाठी वेगळी काढायची आहेत. आणि मनाचा व्यायाम म्हणजे नेमकं काय आहे तर 3च गोष्टी त्याच्यासाठी करायच्या आहेत. त्यासाठी वेगळं काही आपल्याला करायचं नाही, कुठे जायची सुद्धा गरज नाही, कुठेही कोणतीही इन्व्हेस्टमेंट नाही किंवा इयरली सबस्क्रिप्शन नाही. आपण फक्त आपण आणि आपलं मन एवढाच त्याच्याशी संबंध आहे. आणि हे केवळ 24 मिनिटांसाठी करायचं आहे, दिवसातनं एकदाच करायचं आहे. आणि ते देखील झोपण्याच्या पूर्वी करायचं आहे. कारण का तर दिवसभर मे बी आपण प्रत्येक जण आपल्या व्यावसायिक किंवा नोकरीच्या निमित्तानं त्या व्यापामध्ये असणार आहोत, इतर काही व्यासंग असतील, कौटुंबिक काही जबाबदाऱ्या असतील, अनेक काही जणांची शिक्षणं सुरू असतील, त्यामुळे शिक्षणाच्या अनुषंगानं अभ्यास करणं आणि परीक्षेची तयारी करणं अशाही काही गोष्टी असतील. त्याचा विचार करता 24 तासातले केवळ 24 मिनिटं आपल्यासाठी राखून ठेवायची आहेत. आणि ही राखून ठेवलेली 24 मिनिटं सुद्धा रात्री झोपण्यापूर्वीची असायला हवी आहेत. आणि त्यावेळेला आपण 3च गोष्टी करायच्या आहेत. आणि ह्या 3 गोष्टी जर का केल्या तर आयुष्य नक्की असं होऊ शकणार आहे, इतकं सुंदर होऊ शकणार आहे. केवळ 3 गोष्टी पण आयुष्य असं. आणि हे का, त्याचं कारण असं की आपल्याला केवळ गाणं ऐकणं हे आवश्यक आहे यासाठी. म्हणून आज आपण गान, ज्ञान आणि ध्यान ह्या 3च गोष्टी करण्याचा आपण अवलंब करायला हवाय. आणि तो कधीपासून करायला हवाय तर आजपासून करायला हवाय. कारण उद्याचा दिवस आपण काही सांगू शकत नाही, तो कधी येईल आणि काय येईल, कारण उद्या कधीच उगवत नसतो आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आज जर आपण करणार आहोत तर ते आजपासूनच करणार आहोत. आणि ते अशा पद्धतीने करणार आहोत की जिथे अवघ्या 8 मिनिटांमध्ये आपण गाणं ऐकणार आहोत, संगीत ऐकणार आहोत. त्या व्यतिरिक्त 8 मिनिटांमध्ये आपण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजे नवीन काहीतरी शिकणार आहोत. आणि शिकणं म्हणजेच आयुष्यामध्ये टिकणं. जो शिकेल तोच टिकेल आणि जो टिकेल तोच काहीतरी विकेल.
आणि हे शिकणं टिकणं आणि विकणं जे आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला शिकण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की या 57-58 दिवसात मिळालेला हा एवढा मोठा जो सुट्टीचा कालावधी आहे, एकत्रितपणे मिळालेली सुट्टी आहे, ही त्यासाठी म्हणून आपल्यासाठी खरं तर हा सुवर्णयोग म्हणेन मी, ही सुवर्ण संधी मिळेल. आणि त्याचा उपयोग आपल्याला ह्या शिकण्यासाठी आणि केवळ 8 मिनिटं रोज, आणि नंतर सगळ्यात शेवटी 8 मिनिटांमध्ये जे काही करायचं आहे ते म्हणजे ध्यान. ध्यानाचा संबंध थेट अंतर्मनाशी असतो. मनाला आपल्याला स्वास्थ्य मिळवून द्यायचं आहे, पण ते कोणत्या मनाला की जे मुळातच मुळी शांत नसतं, की जे मुळातच मुळी स्थिर नसतं. या अस्थिर मनाला, या अशांत मनाला आपल्याला शांत करणं, त्याला स्थिर करणं, त्याचं स्वास्थ्य जपणं आणि ते टिकवणं आणि ते निरंतर टिकवणं, यासाठी म्हणून या 3च गोष्टी करायच्या आहेत. पहिल्यांदा म्हणजे सांगितलेलं गान, म्हणजे संगीत ऐकणं, केवळ 8च मिनिटं. आपल्याला जे हवं आहे, आपण जे आपल्याला जे आवडतंय, आपल्याला जे रुचतंय, आपल्याला जे पचतंय, आपल्याला जे सुचतंय, ते कुठलंही असू द्या, पण ते तुम्हाला ऐकायला केवळ संध्याकाळची, रात्रीची 8च मिनिटं तुम्हाला वेळ द्यायचा आहे. आणि मला असं वाटतं की 24 मिनिटातली 8 मिनिटं म्हणजे काहीच नाही, अगदी नगण्य आहे. त्यानंतर तुम्हाला जो वेळ द्यायचा आहे तो म्हणजे ज्ञान, म्हणजे काहीतरी नवं शिकणं. आणि नवं शिकण्यासाठी पुस्तकांची वाचन आपण करू शकतो. आज एवढं संत साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. एक एक ग्रंथ जर आपण वाचायला सुरुवात केली आणि तो समजून घेऊन वाचायला सुरुवात केली, तर मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा वेगळं दुसरं शिक्षणच कुठलं नसणार आहे. आणि तो क्षण खऱ्या अर्थानं शिकवणारा क्षण असणार आहे. मी नेहमी असं म्हणतो शिक्षणाची व्याख्या करत असताना की शिक्षण म्हणजे काय, तर शिकवणारा क्षण म्हणजे शिक्षण, शिकवणारा क्षण म्हणजे शिक्षण, ही मी केलेली शिक्षणाची व्याख्या आहे. आणि ही आत्ता मला असं वाटतं की आत्ताचा प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी नवीन शिकवतोय आणि त्यातनं आपल्याला नवीन शिक्षण मिळतंय. म्हणजे हे नॉलेज घेण्यासाठी कुठल्या कॉलेजमध्ये सुद्धा जायची गरज नाही आहे. केवळ तुम्ही आणि तुमचं मन, मी आणि माझं मन, फक्त ह्या 2च गोष्टींची जरुरी आहे की जी कुठेही आपल्याला शक्य आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला या वाचण्याची गरज आहे. आणि आपण नेहमी म्हणतो, पण फक्त म्हणतो की वाचाल तर वाचाल. तुम्ही जर वाचायला सुरुवात केली तरच जीवनामध्ये वाचू शकता. अनेक काही गोष्टी ज्या आहेत की जी काही आव्हानं आहेत त्यांना देखील सामोरं जाणं शक्य होऊ शकतं. कारण वाचनामध्ये व्यक्तिमत्व हे प्रगल्भ होत जातं आणि ते होण्याची जास्त गरज असते. व्यक्तिमत्वाचा विकास खऱ्या अर्थानं हा ज्या वेळेला अंतर्मनाचा होतो त्याच वेळेला तो खरा व्यक्तिमत्वाचा विकास असतो. पण आपण नेहमीच शरीराला व्यक्तिमत्व या दृष्टिकोनातनं बघत आलेलो आहोत, पण मनाला व्यक्तिमत्व म्हणून आपण फारसं बघतच नाही. ते दुर्लक्षित आहे असं मी म्हणणार नाही, परंतु जितकं लक्ष द्यायला हवं तितकं दिलं जात नाही, हेही तितकंच खरं. आणि मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर केवळ 8 मिनिटासाठी योगा करायचा आहे. आणि तो योगा करण्याचा योगही आत्ता आलेला आहे. केवळ आपण शवासनामध्ये रात्री 8 मिनिटं शेवटची झोपण्यापूर्वीची जर शवासन केलं आणि शवासन करत असताना देखील शरीरांतर्गत जर का आपण प्रवास सुरू केला, जसं आपल्याला माहिती आहे की आपण एका ठिकाणून निघालो तर आणखीन 10 ठिकाणी फिरायचा प्रयत्न करत असतो. वसईतनं निघाला की तुम्ही पालघरला जाता, मग पालघरहून पुन्हा ठाण्यामध्ये येता, मग ठाण्यातनं पुढे कुठे आणखीन पुढे इतरत्र चर्चगेटकडे जाल, सगळीकडे फिरत राहाल. हा प्रवास जसा तुम्ही शरीराने करतात तसाच प्रवास पण आपल्याला शरीरांतर्गत करायचा आहे आणि मनाने करायचा आहे, मानसिकतेतनं करायचा आहे. कदाचित एरवी आपण प्रवास करतो, त्या प्रवासाची आपल्याला सवय झालेली आहे, त्यामुळे तो प्रवास हा प्रवासच असतो. कदाचित हा प्रवास नव्यानं आपण करणार आहोत, शरीरांतर्गत प्रवास नव्यानं करणार आहोत. त्यामुळे ह्या प्रवासामध्ये कदाचित थोडासा प्रयास आपल्याला जाणवू शकतो. पण जे साध्य करायचं आहे त्याच्यासाठी मला असं वाटतं की इतका थोडासा प्रयास आपण घ्यायला हरकत नाही, कारण त्याच्यानंतरचा आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे हा अधिक सुखकर होणार आहे. मगाशी मी म्हटलं की आत्ताच्या या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपण सगळेजण घरी आहोत आणि घरी आहोत म्हणूनच सुरक्षित आहोत, म्हणूनच आपण आपलं स्वास्थ्य हे टिकवून ठेवू शकतोय. आणि हाच सकारात्मक दृष्टिकोन मगाशी मी म्हटलं तसं की अंतर्मनामधनं आपल्याला करायची गरज आहे. आणि शरीरांतर्गत ज्या वेळेला आपला प्रवास सुरू होईल त्यावेळेला तो डोक्याच्या केसापासून ते तळपायापर्यंत अगदी इतका थेट असा फिरणं
हे चालू ठेवण्यासारखा तो असला पाहिजे. आणि अक्षरशः जसं आपण मगाशी म्हटलं तसं की तुम्ही इतर ठिकाणी जसे फिरता तसं शरीरामध्ये फिरायचं आहे, पण मनाने फिरायचं आहे. आणि फिरत असताना प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी थांबायचं आहे, त्यांच्याशी संवाद मनाने साधायचा आहे. जर कुठे कमरेत दुखत आहे तर कमरेला विचारायचं, बाई ग तुला बरं वाटतंय का, नीट होशील तू, काळजी करू नकोस, मी आहे. यामधनं आपला आत्मविश्वास वाढतो. याला कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धा समजू नका. हा कुठलाही श्रद्धा अंधश्रद्धेचा विषय नाही. ही मानसशास्त्राशी संबंधित हा विषय आहे. आणि कदाचित आपल्यापैकी काही जणांनी या विषयाचा अभ्यासही केला असेल. आपल्यापैकी अनेक जणांना हा विषय ज्ञातही असेल की ज्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात, आकर्षणाचा सिद्धांत. म्हणजे काय की मनामध्ये एखादी गोष्ट जर मी आणली तर ती घडणारच. याला आकर्षणाचा सिद्धांत म्हणतात, याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. याचा संदर्भ मी अनेक वेळा एका उदाहरणामधनं देत असतो. रस्त्यावरून जात असताना एका रस्त्याच्या एका बाजूला एक कुत्रा चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूनी एक माणूस चाललेला आहे. त्या माणसाचं सारखं लक्ष त्या कुत्र्याकडे आहे आणि तो भयभीत होऊन पुढे जातोय. त्या कुत्र्याकडे सारखं घाबरून बघतोय. आणि हे करत असताना नेमकी अशी परिस्थिती निर्माण होते की तो कुत्रा त्या माणसाला येऊन चावा घेतो. आता मित्रांनो सांगा की याच्यामध्ये दोष त्या कुत्र्याचा आहे? मित्रांनो, तो दोष त्या माणसाचा आहे? दोष त्या दोघांचा आहे? दोष त्या परिस्थितीचा आहे? दोष कोणाचा आहे? याही पेक्षा ही मानसिक अवस्था जी त्यावेळेला निर्माण झालेली आहे, दोघांची सुद्धा, त्या कुत्र्याची पण मानसिक अवस्था आणि त्या व्यक्तीची सुद्धा की जो त्या रस्त्याने चाललाय त्याची मानसिक अवस्था, हे दोघांना बेसिकली एकमेकांना अट्रॅक्ट करण्याची मानसिकता निर्माण होते आणि ते एकमेकांकडे खेचले जातात, ओढले जातात आणि पुढची प्रक्रिया घडते. याचा संबंध लॉ ऑफ अट्रॅक्शनशी आहे की आपण मनात आणलेल्या गोष्टी घडतातच. आपण मनात आणलेल्या गोष्टी घडतातच. आजचीच या लाईव्ह सेशनचीच उदाहरण मगाशी मी दिलं तसं की काही तांत्रिक कारणाने आम्ही खूप सारे प्रयोग केले परंतु ते काही होईना. एक रेकॉर्डेड मी माझा एक व्याख्यानाचा एपिसोडही तयार केला पण तोही अपलोड होईना. अनेक तांत्रिक गोष्टी आल्या परंतु आमच्या मनामध्ये माझ्या कमलाकर पाटील सरांच्या, विलास नाईक सरांच्या, दुसरे आणखीन एक पाटील सर की ज्यांनी मला या तांत्रिक बाबीमध्ये सारखं मार्गदर्शन आणि सहकार्य दिलं आणि आमच्या सगळ्यांचं जे काही सातत्याने संलग्न राहणं, संवाद साधणं, एकमेकांच्या मदतीनं काही ना काहीतरी मार्ग काढणं, हे जे चालू होतं याला आम्ही आव्हान म्हणून बघितलंच नाही. याला संधी म्हणूनच बघितलं आणि तो रेकॉर्डेड जो काही केलेला एपिसोड होता तो आम्ही बाजूला ठेवून दिला मित्रांनो. आणि आम्ही थेट परत लाईव्ह आलो. या लाईव्ह येण्यामध्ये सुद्धा असंख्य काही आव्हानं होती पण त्या आव्हानांना सुद्धा आम्ही संधी म्हणून बघितलं आणि पुन्हा 6 वाजता अगदी नेमकेपणानं ज्याप्रमाणे संजीवनी व्याख्यानमालेची जी परंपरा आहे ती टिकवण्याच्या साठी म्हणून आम्ही ह्याची सुरुवात केली. आणि हे सुद्धा इतकं सलग आणि सातत्याने करत राहिलो आम्ही. हे केवळ आणि केवळ का शक्य झालं मित्रांनो? केवळ लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे. आमच्या एकमेकांच्या मानसिक पातळीवरच्या फ्रिक्वेन्सीज कंटिन्युअसली मॅच होत राहिल्या आणि म्हणून आपण आत्ता व्हर्च्युअली का होईना पण कनेक्ट होऊ शकलो. पण हे कनेक्ट होणं खरं सांगायचं तर की सायकोलॉजिकली आम्ही अगोदरच कनेक्टेड झालो होतो म्हणून हे कनेक्शन इतकं कनेक्ट लवकर होऊ शकलं. मित्रांनो, हे केवळ मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय. नेमकं पडद्यामागे काय घडलं हा सांगायचा ह्याच्यामध्ये अजिबात माझा हेतू नाहीये. त्यामुळे कृपया कोणीही या संदर्भात गैरसमज करून घेऊ नका. पण मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की अशी घटना ही नेहमीच घडत असते पण प्रत्येक घटनेला आपण जर आव्हान असं जर का लेबल लावलं तर मग मात्र प्रश्नचिन्ह ही सतत पुढे राहणार आहेत आणि ती प्रश्नचिन्ह सुद्धा खूप मोठी प्रश्नचिन्ह असणार आहेत. आपण माहिती आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येक व्यक्तीला एक वेगळी अनुभूती असते. प्रत्येक व्यक्तीचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. अगदी लहानपणामध्ये मित्रांनो आपण माहिती, हत्तीची गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. आपल्यालाही
कुठे ना कुठेतरी सांगितली गेली आहे. घरात सांगितली आहे, काका मामा दादा बाबांनी सांगितली आहे, आजी आजोबांनी सांगितली आहे, आत्या मावशींनी सांगितली आहे, किंवा कदाचित शाळेमध्ये सुद्धा आपल्या शिक्षकांनी सांगितलेली आहे. आणि ती कोणती? तर हत्तीची गोष्ट, की 4 अंध व्यक्तींना हत्ती नेमका कसा जाणवला, त्याची त्यांना अनुभूती कशी आली. तशी जरी अवस्था असली तरी सुद्धा ती अवस्था जाणून घेण्याची त्यांनी वेगळी व्यवस्था केलेली होती. ती व्यवस्था आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी आपण नेहमीच हा विचार करायचा आहे की आपण जे काही अनुभवतोय, जे काही समजतंय, जे काही कळतंय, जे काही रुचतंय, जे काही पचतंय, तेच मला सुचतंय. जे रुचतंय, जे पचतंय, तेच सुचतंय. हे ज्या वेळेला घडायला लागतं, याचा क्रम ज्या वेळेला आपल्याला मिळायला लागतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण विक्रम करतो. आणि मगाशी मी सुरुवातीला पण आपल्याला म्हटलं की जर क्रम चुकला तर आपण चक्रम होतो, आपण चक्रावून जातो. पण जर क्रम आपण टिकवून ठेवला तर विक्रम करू शकतो. आणि हे विक्रम कशासाठी करायचे आहेत? तर आपला सत्कार व्हावा म्हणून असं नाही, आपलं कौतुक व्हावं म्हणूनही नाही आहे, तर आपल्याला आपल्याबरोबर आपल्या अंतरंगामध्ये आणि सभोवताली सकारात्मक वातावरणाची निर्मिती करता आली पाहिजे. आणि तेच खरं आपलं व्यक्तिमत्वातलं वेगळेपण असणार आहे, ते निराळेपण असणार आहे. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्याचा आपण प्राधान्यानं, प्रकर्षानं आणि प्रामुख्यानं विचार करायला हवा. मी प्रत्येक वेळेला, प्रत्येक बाबतीत, प्रत्येक ठिकाणी 3-3 शब्दांचा उच्चार करतोय. आणि ती 3 शब्द प्रत्येक वेळेला येत आहेत. त्याचं कारण असं आहे की ते 3ही शब्द प्रत्येक ठिकाणी असेच आहेत, इतके सुंदर आहेत. त्याचं कारण त्यामध्ये नेमकेपणा आहे. आज आणखीन एक मला इथं जाहीररित्या सांगायला आवडेल की मी मुळामध्ये दत्त संप्रदायाशी संलग्न आहे, स्वामी सेवेमध्ये आहे. कदाचित आपल्यापैकी काही जणांना माझ्या पाठीशी असणारा स्वामींचा फोटो दिसेल. स्वामी माझ्या पाठीशी आहेत या अंधश्रद्धेतनं तो लावलेला नाही आहे. पण मी सद्यस्थितीमध्ये अध्यात्माचा देखील अभ्यास करतोय आणि रीतसर विद्यापीठाचा तो अभ्यास आहे. आणि हे सगळं सांगत असताना सगळ्यात महत्त्वाचा विषय त्यातला काय आहे तर तिथे सुद्धा ह्या तिघांचंच अस्तित्व आहे की ब्रह्मा, विष्णू आणि महेश. दत्त संप्रदायाशी संलग्न, पण ब्रह्मा, विष्णू आणि महेश की जे सुरुवात मुळे शून्यातनं करतात, पण तुमचं आयुष्य मात्र असं करून टाकतात. आणि असा सकारात्मक विचार जर आपण प्रत्येक बाबतीमध्ये करायला लागलो. आता याच्यातही परत मित्रांनो, आपण अंधश्रद्धा या दृष्टिकोनातनं त्यात बघू नका, त्याचा वेगळा अर्थ लक्षात घेऊ नका किंवा त्याचा वेगळा विचार करू नका. मला केवळ तुम्हाला संदर्भ म्हणून सांगायचं आहे. त्याचं कारण मगाशी मी म्हटलं तसं की व्यक्तीत इतक्या प्रकृती, आपण प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे निराळं असतं. त्याचं कारण असं की आपलं प्रत्येकाचं ब्रेनच वेगळं आहे. आपलं ब्रेन वेगळं आहे, आपलं प्रत्येकाचं ब्रेन वेगळं आहे. एका ब्रेनसारखं दुसरं ब्रेनच नाही आहे, पण ब्रेन मात्र प्रत्येकाकडे आहे. अँड व्हॉट इज रिक्वायर्ड इज टू ट्रेन द ब्रेन. कशाची आवश्यकता आहे? त्या ब्रेनला ट्रेन करण्याची आवश्यकता आहे, त्याला ट्रेनिंग देण्याची गरज आहे. आणि त्याचा संबंध आपल्या विचारांशी आहे. मित्रांनो, त्याचा संबंध विचारांशी आहे. त्याचं कारण असं की नुसता ट्रेन करून ब्रेनला चालणार नाहीये, तर काही वेळेला ब्रेनला आपल्याला ड्रेन सुद्धा करावं लागतं. ड्रेन, इट हॅज टू बी ड्रेन्ड ऑल्सो. आता ट्रेनिंग आणि ड्रेनिंग याच्या संदर्भात एक छोटंसं उदाहरण. आपल्याला माहिती आहे की आपण वॉश बेसिनमध्ये ज्या वेळेला हात धुतो, त्यावेळेला हात धुण्यासाठी जे पाणी येतं, ते पाणी जसं आपल्याला बाहेरून मिळतं आहे, तसंच ते वाहून जाण्यासाठी वापरलेलं पाणी, दूषित पाणी, हे वाहून जाण्यासाठी सुद्धा त्याला आउटलेट असावा लागतो. म्हणजेच काय? टू ड्रेन आउट दॅट वॉटर, दॅट बेसिन हॅज टू हॅव अ ड्रेन वॉटर पाईप ऑल्सो. म्हणजे त्या वॉश बेसिनला जसा इनलेट पाईप आहे तसा आउटलेट पाईप सुद्धा आहे. आणि त्याच पद्धतीनं आपल्याकडे देखील मगाशी म्हटलं तसं की विचारांमध्ये आपण जी मेंदूमध्ये वैचारिक प्रकल्प, जो काही प्रक्रिया चालू असते, एक प्रकल्प असल्यासारखा आहे आपल्या मेंदूमध्ये. आणि ह्या प्रकल्पाला आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी मुळामध्ये मगाशी मी म्हटलं तसं की आपल्याला वैचारिक मंथन घडवून आणलं पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन अगोदर निर्माण केला पाहिजे. आणि हा मगाशी म्हटल्याप्रमाणे की जसा तो ब्रेन आपल्याला ड्रेन करण्याची गरज आहे,
तसा तो ट्रेन करण्याची पण गरज असते, आणि जसा ट्रेन करण्याची गरज आहे तसा ड्रेन करण्याची पण गरज आहे. आणि आपल्यापैकी माहिती आहे की आपण व्यक्त होणं म्हणजेच एक प्रकारे ड्रेन होण्यासारखं आहे. मित्रांनो, काही लोक चित्रकृतीच्या माध्यमातून व्यक्त होतात की जे चित्रकार असतात. काही लोक कित्येक वेळेला खूप आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात की ज्या लोकांसमोर मांडण्याचा प्रयोग करत असतात. मी परत प्रयोग हा शब्द वापरला, त्याचं कारण प्रयोगामधून निष्कर्ष निघतात. प्रयोगाला कधी पूर्णविराम नसतो. एका प्रयोगानंतर त्याच्यावर पुन्हा दुसरा प्रयोग केला जातो, त्यातनं पूर्णविराम कधी त्या प्रयोगाला नसतो. आणि म्हणून अनेक जण वेगवेगळा प्रयोग करत असतात. आजही मी आपल्यासमोर सकारात्मक दृष्टिकोन या विषयाशी संबंधित माझं मत प्रकटीकरण करतोय. हा एक प्रकारे प्रयोगच आहे. तर त्यामुळं एक प्रयोग असा आहे की जो बेसिकली आपल्या प्रत्येकाला करायचा असतो, तो म्हणजे व्यक्त होण्याचा. आणि त्या व्यक्त होण्याचा संबंध आपल्या मानसिकतेशी आहे. आपण कित्येक वेळेला म्हणतो की मी मनापासून सांगतोय, मन इथे नाही तर इथे आहे, कारण त्याचा संबंध आपल्या मेंदूशी आहे, आपल्या ब्रेनशी आहे. आणि त्या ब्रेन हॅज टू बी ट्रेन्ड, इट हॅज टू बी ड्रेन्ड ऑल्सो. आणखीन एक महत्वाचं उदाहरण की कित्येक वेळेला आपण मोकळं होत नाही. आपण मनामध्ये अनेक साऱ्या गोष्टी साठवून ठेवतो, आणि हे साठवलेलं जे असतं ते ज्या वेळेला आठवलेलं असतं त्यावेळेला काही वेळेला सुख पण देतं आणि दुःख पण देतं. आठवणीतल्या साठवणीमध्ये किंवा साठवणीतल्या आठवणीमध्ये ज्या वेळेला आपण खूप चांगल्या गोष्टी करत असतो, त्यावेळेला त्या साठवणीत राहत असतात. आपल्याला माहिती आहे कदाचित की दिवसभरामध्ये मनामध्ये असंख्य विचार येत असतात, आणि असं म्हटलं जातं की 24 तासात एका माणसाच्या मनामध्ये साधारणपणे 70 ते 80 हजार विचार हे सतत येत असतात सातत्याने, तो झोपला असला तरी आणि जागा असला तरी. आता हे विचार कोणते असतात हे आपण ठरवू शकत नाही, सांगू शकत नाही, त्याच्यावरती आपला ताबा नाही. पण या विचारांना आपण मूर्त स्वरूप कसं द्यायचं, त्यांना विवेकी कसं करायचं, आणि त्याचबरोबरीनं इतर आपलं पुढचं विचारांबरोबर वर्तन आणि व्यवहार कसे करायचे हे मात्र आपण ठरवू शकतो. याचं ज्ञान आपण मिळवू शकतो. फक्त नुसतं ज्ञान मिळवून चालणार नाही आहे, तर ते कधी आणि कसं आणि किती आणि कुठे आणि का वापरायचं याचं भान सुद्धा ठेवायला हवं. आणि ते भान त्याच वेळेला येतं ज्या वेळेला आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला सुरुवात करतो. मित्रांनो, आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मोकळं होण्यामधलं की जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि ते उदाहरण आपल्या दैनंदिन जीवनामधलं आहे. गॅसवरती ठेवलेला कुकर आणि त्या कुकरची वाजणारी शिट्टी, जर शिट्टी वाजलीच नाही म्हणजेच काय, तर जमा झालेली जी काही वाफ आहे कुकरमधली ती जर का मोकळी होऊ दिली नाही तर काय होऊ शकतं, ती वाफ बाहेर येण्यासाठी खूप काही आटापिटा करणार आहे. कदाचित त्या कुकरचा स्फोट सुद्धा होईल. अशा अनेक वेळेला अनेक ठिकाणी अनेक घटना घडलेल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांना त्या माहिती असतील, ऐकल्या असतील, अनुभवल्या पण असतील. याचा संबंध कशाशी जोडतोय तर मन मोकळं करण्याशी. मनाच्या बाबतीत देखील हेच आहे. आपण कित्येक वेळेला मनाला मोकळं करण्याच्या दृष्टिकोनातनं तसं काही करतच नाही. आणि का करत नाही तर काही वेळेला आपण भिडस्त स्वभावामुळे गप्प राहतो. काही वेळेला कोण काय म्हणेल म्हणून आपण गप्प राहतो. कोण काही वेळेला त्याच्यावरती प्रतिक्रिया काय देईल म्हणून आपण गप्प राहतो. पण खरं सांगायचं तर मनाला मोकळं करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, ते सगळ्यात जरुरीचं असतं. त्याचं कारण असं आहे की मन जर आपलं मोकळं झालं तरच नवीन काहीतरी गोष्टी आपण मनामध्ये आणू शकतो. आपल्याला आणखीन एक उदाहरण देतो की एखाद्या बॅगमध्ये जर आपण काही वस्तू भरणार असलो आणि जर त्या वस्तू भरत असताना जर का असं लक्षात आलं की आता बॅगेत आणखीन काही भरणारच नाहीये, भरणं शक्यच नाहीये, तर ऑब्व्हियसली आपल्याला काय करायला लागतं की आपल्याला अति महत्त्वाच्या न वाटणाऱ्या, न जरुरीच्या असणाऱ्या वस्तू आपण बाहेर काढतो आणि ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत त्या बॅगेत ठेवायचा प्रयत्न करतो. याचाच अर्थ काय झालाय की आपण त्या बॅगेमध्ये आपण नव्यानं जे काही ठेवणार आहोत त्याच्यासाठी जागा उपलब्ध करत असतो. आणि मित्रांनो, तशी जागा आपल्याला आपल्या ब्रेनमध्ये सुद्धा निर्माण करायची असते. आणि ती कशी करायची असते तर व्यक्त होऊन, ते ड्रेन करून, कारण ते ड्रेन होण्याची गरज आहे.
आपल्याला मनाला मोकळं करून देण्याची गरज आहे, त्याला वाट करून देण्याची गरज आहे. आणखीन एक छोटंसं उदाहरण देतो. आता थोड्याच दिवसामध्ये पावसाला सुरुवात होईल. आमच्या इकडे पुण्यामध्ये तर मध्यंतरी पाऊस पडून गेला, पण ज्यावेळेला प्रत्यक्ष मोठ्या पावसाला सुरुवात होईल त्यावेळेला मात्र असं लक्षात येईल की पाणी अनेक ठिकाणी साठून राहिलं आहे. आज तुम्ही मला सांगा की साठून राहिलेल्या पाण्याला सुद्धा वास यायला लागतो. आणि ती वास म्हणजे कसा, तर तो सुगंध नसतो, तो दुर्गंध असतो, कारण ते साचून राहिलेलं पाणी असतं. तर मित्रांनो, जे जे साचून राहतं ते मगाशी मी म्हटलं तसं की दुर्गंधी निर्माण करणारं असतं. पण जर का आपण मोकळं केलं, त्याला जर का वाहू दिलं, पाण्यासारखं आपण आपल्या मनातल्या विचारांना सुद्धा जर का प्रवाहित केलं, त्यांनाही जर का प्रवाह मिळवून दिला, तर नक्कीच सुगंध दरवळू शकतो. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे, आपण घरामध्ये उदबत्ती लावतो. उदबत्ती लावलेली असताना सांगावं लागत नाही की उदबत्ती लावली आहे, कारण तिचा सुगंध सगळीकडे दरवळत असतो. आणि त्याचबरोबर एखाद्या डबक्यामध्ये जर का पाणी साठून राहिलं आणि त्याच्यामुळे जर का दुर्गंधी निर्माण झाली, जर काही तिथे वस्तू किंवा काही कुजलेला असेल, तर तो कुजट वास देखील यायला लागतो. हेही सांगावं लागत नाही, त्याचं कारण तेही लपून राहत नाही. मित्रांनो, आपल्या मनाचं देखील असंच आहे. आपण आपल्या मनाला जितकं मोकळं करता येईल, जितकं त्याला आपण वाट मोकळी करून देता येईल तेवढी करून द्यायला हवी. त्याचं कारण असं, कारण ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि ते ज्यावेळेला मोकळं होणं शक्य होऊ शकतं, ज्यावेळेला आपण मोकळे होतो, ज्यावेळेला आपण व्यक्त होतो, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपलं व्यक्तिमत्व हे चार चौघांच्या समोर निराळं असल्याचं दिसून येतं किंवा आपण वेगळ्या पद्धतीनं सामोरं येतो. मगाशी मी काही संदर्भ देत होतो. ते व्यक्त होणं कसं असू शकेल, तर मी माझ्या बोलण्यातनं आत्ता इथे व्यक्त होतोय, मी माझ्या लेखनातनं व्यक्त होत असतो. कवी असेल, लेखक असेल, तेही त्यांच्या लेखणीतनं व्यक्त होत असतात. त्यांची लेखणी हेच व्यक्त होण्याचं त्यांचं साधन आहे किंवा तेच एक माध्यम आहे. एखादा कलाकार आणि कलावंत तो त्याच्या सादरीकरणातनं व्यक्त होतो. म्हणजेच काय, तर एखादा मे बी वल्लभाचार्य असेल की जो खूप छान पाककृती बनवतोय, तोही त्याच्या पाककृतीतनं सादरीकरण करत असतो आणि तो व्यक्त होत असतो. तर मित्रांनो, याचा अर्थच असा आहे की एखादा शिल्पकार सुद्धा त्याच्या शिल्पकलेतनं व्यक्त होतो. व्यक्त होण्यामध्ये केवळ आणि केवळ आपल्या मानसिकतेचा, आपल्या अंतर्मनाचा संबंध आहे आणि ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण त्यामध्येच आपल्या व्यक्तिमत्वाचे पैलू हे लोकांच्या समोर येत असतात आणि हे कित्येक वेळेला आपल्याला सुद्धा समजलेले नसतात. आपली सुद्धा अवस्था त्या कस्तुरी मृगासारखी झालेली असते की त्या कस्तुरी मृगाकडे स्वतःकडे काय आहे हे त्या मृगाला सुद्धा माहिती नाही आहे. परंतु ते तो सुगंध घेऊन सर्वत्र वावरत असतं, फिरत असतं, पण त्याचा सुगंध मात्र इतरांना देत असतं. आणि मला असं वाटतं की सकारात्मक दृष्टिकोन हा सुद्धा असाच आहे. आपल्याला त्यातनं सकारात्मक दृष्टिकोनातनं काय मिळतंय याही पेक्षा आपल्या सकारात्मक विचारांमुळे आणि दृष्टिकोनांमुळे इतरांना काय मिळतंय हे पाहण्याची जास्त गरज आहे. त्याचं कारण मगाशी म्हटलं तसं की प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया आहे. उदबत्ती लावली की ती आपण आपल्यासाठी लावतो का, तर नाही. त्याचा सुगंध सगळीकडे दरवळतो, त्याचा फायदा सगळ्यांना होतो. आणि इथं फायद्याच्या गोष्टी आपल्याला विचारात नाही आहेत घ्यायच्या, तर आपण वायदा म्हणून त्याच्याकडे बघायचं आहे. आणि तो वायदा काय असला पाहिजे, तर सकारात्मक दृष्टिकोनातनं आपण ह्या सगळ्या सकारात्मक वातावरणाची निर्मिती करतोय. मित्रांनो, आज संजीवनी परिवारच्या माध्यमातून मला आपल्याशी थेट संवाद साधता येतोय. आपल्या अनेक प्रतिक्रिया मला दिसत आहेत. मला माझं बोलणं खंडित करून त्या वाचणं जास्त संयुक्तिक वाटत नाही आहे, परंतु मी निश्चितपणे ह्या सगळ्यांची नोंदही एकीकडे घेतो आहे आणि त्या अनुषंगानं माझे विचार हे अतिशय उत्स्फूर्तपणे आपल्यासमोर मी व्यक्त करतो आहे. आणि आपणही प्रत्येकानं, मी मगाशी म्हटलं तसं की व्यक्त व्हायला लागा. आपलं व्यक्त होणं हे खरंच एखाद्या व्यक्तीला अव्यक्त करण्यासारखं असलं पाहिजे. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वामुळे एखाद्या माणसाला अचंबित होण्याची वेळ आली पाहिजे. इतकं आपलं आपण व्यक्तिमत्व हे पूर्णपणे त्याच्यात परिवर्तन घडवून आणू शकतो. आणि हे केवळ आणि केवळ शरीरामुळे शक्य नाही आहे, तर आपल्या मनामुळे शक्य आहे. मनाचा आयाम आपल्याला लक्षात यायला हवा, त्याच्यासाठी मनाचा व्यायाम आपण करायला हवा. आणि हा व्यायाम करताना मगाशी मी म्हटलं तसं की ह्या 3 गोष्टी ज्या आहेत या सातत्यानं विचारात घेणं. त्या म्हणजे काय, तर गान, दुसरं म्हणजे ज्ञान आणि तिसरं म्हणजे ध्यान. आणि ह्या 3 गोष्टी जर आपण करायला लागलो तर मिळणारं यश
हे नक्कीच अद्वितीय ठरणारं आहे आणि त्रिभुवनापेक्षाही सर्वोच्च आणि दीर्घकाळ असं टिकणारं आहे आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला आपण गानचा विचार करतोय तर गान म्हणजे काय तर गाणं, आणि गाणं म्हणजे तर काय तर संगीत. आणि संगीतामध्ये दोन गोष्टी येतात, एक म्हणजे सूर येतो आणि दुसरा म्हणजे ताल येतो. आणि सूर आणि ताल ज्या वेळेला एकमेकांशी संलग्नतेतनं सुरू होतात त्याच वेळेला खऱ्या अर्थानं त्यामध्ये सुमधुरता येते आणि ती आपल्याला भावते, आपल्या मनाला भावते. आपल्या शरीराला एखादं गाणं आवडलं असं कधी म्हणतो का? भले ते कानाने ऐकतो, पण कानावाटे जे काही आपण आतमध्ये ते घेत असतो ते थेट मनाला भिडणारं असतं आणि तेच महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी मनाचा विचार होणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, मगाशी मी म्हटलं तसं की हा सूर आणि ताल आपल्याला देखील आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींमध्ये नुसता सूर लावायचा नाहीये, तान लावायची नाहीये, तर सूर मारायचेत. असे सूर मारू शकलो पाहिजेत की जिथे निर्माण होणारे जे काही वलय असतील किंवा मे बी जी काही वातावरण निर्मिती असेल त्याच्यामुळं बघणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना, तुम्हाला सामोरं होणाऱ्यांना सगळ्यांना टाळ्या वाजवून तुम्हाला तालाची साथ देता येऊ शकेल, अशा पद्धतीने ते करणं शक्य होईल. मित्रांनो, सूर आणि ताल यामधनं मगाशी मी म्हटलं तसं की हे आपल्याला केवळ एकट्याला करणं शक्य आहे. आपल्या सगळ्यांकडे स्मार्टफोन्स आहेत, इयरफोन्स आहेत. केवळ झोपण्यापूर्वीचे 8 मिनिटं आपल्याला याच्यासाठी वेळ काढायचा आहे. तुमच्या आवडीचं, तुम्हाला रुचेल, तुम्हाला सुचेल, तुम्हाला पचेल हे कुठलंही संगीत तुम्ही ऐकू शकता आणि त्यातनं एक वेगळा आनंद आणि आनंदानुभूती प्राप्त करू शकता की जी खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की सर्वात जास्त समाधान देणार असेल. अलीकडच्या काही काळामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना असेल किंवा अनेकांनी ऐकलं असेल की वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज ह्यावरती संगीतोपचार घेणं आणि देणं याविषयी अनेक वेळेला चर्चा केलेली आहे आणि विज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा ते स्पष्ट झालेलं आहे की संगीतोपचाराचा आपल्या मानसिकतेवरती खूप चांगला असा परिणाम होत असतो आणि त्यातनं सकारात्मक बदल घडून येत असतात. संगीतोपचाराच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की अनेकशे व्याधी सुद्धा दूर होण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यासाठी म्हणून मला असं वाटतं की आपण हे केवळ 8 मिनिटं जर केलं तर खूप फायदेशीर ठरणार आहे. ज्ञान की जिथे आपण म्हटलं तसं की प्रत्येक क्षण विलक्षण ठरेल असं शिक्षण घेणं, असं ज्ञान मिळवणं, असा अभ्यास करणं. कारण का तर सध्याचं जग हे आभासी जग आहे, पण त्या आभासी जगात राहून सुद्धा आपल्याला अभ्यास समजणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आभासी जग म्हणजे ग्लॅमर आहे आणि अभ्यास जिथे आहे तिथे ग्रामर आहे आणि जिथे ग्रामर आहे तिथे ग्लॅमर येतच, पण जिथे ग्लॅमर असतं तिथे ग्रामर येत नाही. हे मित्रांनो लक्षात घ्यायला हवं. आणि जे ग्रामर आपल्याला हवं आहे ते केवळ आणि केवळ वाचनाच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून आपण प्राप्त करू शकतो आणि ते निरंतर राहू शकतं. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की ज्या वेळेला आपण धनी मनी याचा विचार करतोय, आपण धनी होण्याचा विचार करतोय, आपण मनी असण्याचा विचार करतोय, पण हे करत असताना देखील परत 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 मी मनाचाच विचार करतोय, मनाचाच पुनरुच्चार करतोय. त्याचं कारण त्याचं महत्त्व हे अधोरेखित करण्यासारखं आहे, पुनरुच्चारित करण्यासारखं आहे आणि मनाचं महत्त्व लक्षात घेण्यासारखं आहे. मन आणि मनी या दोन्ही गोष्टी चंचल असतात. मन आणि मनी हे दोन्ही चंचल असतं आणि ते दोन्ही सांभाळणं हे खूप अवघड असतं. पण फरक कुठला आहे तर एका वेलांटीचा फरक आहे. मन आणि मनीमध्ये एका वेलांटीचा फरक आहे. फक्त आणि फक्त त्या वेलांटीला जर कोलांटी खायला लावली, मनीच्या वेलांटीला जर कोलांटी खायला लावली तर जे शिल्लक राहतं ते मन. आणि मला असं वाटतं की ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते समजून घेणं आवश्यक आहे. फरक कशाचा आहे तर फक्त वेलांटीचा फरक आहे आणि दोन्ही चंचल आहे, दोन्हीमध्ये स्थिरता नाही आहे. मनही आपलं स्थिर नसतं आणि मनी सुद्धा स्थिर राहत नाही. आणि जे स्थिर राहत नाही त्याला स्थिर करणं. मनी तर स्थिर होईलच, पण आधी मनाला स्थिर केलं, मनाला स्थिर केल्यानंतरच आपण निश्चितपणे मग मनी सुद्धा स्थिर करू शकतो. त्याचं कारण असं की ह्या सगळ्या गोष्टींचा थेट संबंध आणि संपर्क ह्या मनाशीच असतो. सगळ्याच गोष्टी ह्या मनाशी जोडलेल्या असतात. आणखीन एक छोटंसं उदाहरण देतो की आपण वापरत असलेला मोबाईल
म्हणजे आपलं शरीर आहे असं घटकाभर समजा. आपण वापरत असलेला मोबाईल हे क्षणभर असं समजा की आपलं शरीर आहे, पण त्याच्या आत असणारं सिम कार्ड म्हणजे आपलं मन आहे. मित्रांनो, त्याच्या आत असणारं सिम कार्ड म्हणजे आपलं मन आहे असं लक्षात घ्या. जर का ते सिम कार्ड काढून टाकलं तर त्या मोबाईल इन्स्ट्रुमेंटला काय अर्थ आहे? जर सिम कार्ड ॲक्टिव्हेटच केलं नाही तर त्या मोबाईलला काय अर्थ आहे? तर त्यामुळं आपण आपल्या जीवनाकडे, आपल्या आयुष्याकडे, आपल्या शरीराकडे, आपल्या मनाकडे ह्या दृष्टिकोनातनं बघा की ज्या वस्तू आपण दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने वापरतो आहोत, एक मोबाईलसारखं इन्स्ट्रुमेंट की ज्याच्याशिवाय आज आपल्याला श्वासही घुसमटल्यासारखा वाटायला लागतोय, इतके आपण त्याच्याशी कनेक्ट झालो आहोत. पण ते कनेक्ट होण्यामागचं कारण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तर शरीराला ती सवय झाली आहे, ही गोष्ट खरी आहे. आपल्या बोटांना ती सवय झाली आहे, ही गोष्ट खरी आहे. पण त्याहीपेक्षा आपल्या मनाला आवडेल, मनाला रुचेल, मनाला पचेल अशा अनेक काही गोष्टी त्याच्यावरती आपल्याला उपलब्ध आहेत. आज मित्रांनो, 57-58 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जर आपल्या हातामध्ये मोबाईल नसता, आपल्याला इंटरनेट उपलब्ध झालं नसतं, फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टा, ट्विटर सारख्या, जर का यूट्यूब सारख्या गोष्टी आपल्याला उपलब्ध नसत्या, तर मित्रांनो थोडासा विचार करून बघा आपली मानसिकता काय झाली असती, आपण कुठल्या मानसिक अवस्थेमध्ये आलो असतो. आणि त्यासाठी आपण आपल्या मनाला हे वळण लावायला हवं, आपल्या मनाची ही तयारी करून ठेवायला हवी. त्याचं कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण कुठल्याही प्रकारे, कुठल्याही कारणास्तव ॲडिक्ट होता कामा नये. ॲडिक्शन नको आहे, आपल्याला ॲडिशन पाहिजे. मित्रांनो, परत सांगतो, ॲडिक्शन नको आहे, ॲडिशन पाहिजे. आपण कुठल्याही प्रकारे ॲडिक्ट होता कामा नये, पण आपल्याला ॲडिशन्स मात्र व्हायला हव्यात. आणि त्या ॲडिशन्स केवळ आणि केवळ या सकारात्मक दृष्टिकोनातनं शक्य आहेत. त्याचं कारण ॲडिशन करण्यासाठी आपल्याला विचारांची गरज आहे, आणि विचाराच्या अनुषंगानं वर्तन, आणि वर्तनाच्याच प्रमाणे आपला व्यवहार होणार आहे. आणि मगाशी मी सुरुवातीला जे सांगितलं की विचार, वर्तन, व्यवहार याचा क्रम टिकवणं महत्त्वाचं आहे. आणि त्या क्रमाबरोबर आणखीन एक क्रम महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजे काय? तर मन, तन आणि धन. मन की ज्याचा विचारांशी संबंध आहे, तन की ज्याचा वर्तनाशी संबंध आहे, आणि धन की ज्याचा व्यवहाराशी संबंध आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टींशी जर आपण शक्य तितकं साधर्म्य साधायचा प्रयत्न केला, त्याचा जर मेळ साधायचा प्रयत्न केला, त्याची काही समीकरणं जर का आपण मांडायला सुरुवात केली, तर निश्चितपणे आपल्याला यशप्राप्तीपेक्षा दुसरं काहीच मिळणार नाही. आणि मित्रांनो, मला असं वाटतं की यशप्राप्तीपेक्षा दुसरं काहीच नको आहे आपल्याला. कारण ज्या वेळेला यश मिळतं त्यावेळेला सगळंच मिळालेलं असतं, शिल्लकच काही राहत नाही. आणि ते केवळ आणि केवळ मगाशी मी म्हटलं तसं की ह्या 3 गोष्टींच्या, 3 आणि 3 6 गोष्टींच्या, 3 आणि 3 9 गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतं. आणि ते मिळत असताना खरोखर अशा काही गोष्टी शक्य होऊ शकतात की ज्याचा कदाचित आपण विचार सुद्धा केला नसेल. अगदी प्रत्येक अशक्य गोष्ट सुद्धा शक्य व्हायला लागते, पण त्याचा विचार तसा सुरू व्हावा लागतो. मुळात सुरुवातच मुळी विचारांपासून आहे, मग वर्तन आहे, आणि नंतर मात्र निश्चितपणे व्यवहार आहे. व्यवहाराला आपण बगल देणार नाही आहोत. वर्तन तर झालंच पाहिजे, कारण वर्तनावरतीच आपली वर्तणूक दिसून येत असते. पण प्रत्येक वर्तणुकीमध्ये सुद्धा व्यक्तिमत्व हे दडलेलं असतं, आणि त्या व्यक्तिमत्वामध्ये काही वेळेला संस्कृतीचं दर्शन होतं, पण काही वेळेला विकृतीचं दर्शन होतं. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला संस्कृतीचं दर्शन घडवायचं आहे आणि विकृतीकरण थांबवायचं आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला हा क्रम जो आहे तो मात्र पाळला पाहिजे. काही गोष्टी आपल्याला कटाक्षानं पाळायच्या आहेत, तशाच काही गोष्टी कटाक्षानं टाळायच्या आहेत. त्यामुळं काय पाळायचं आणि काय टाळायचं हे एकदा कळलं की आपल्याला टाळ्या मिळाल्याशिवाय राहत नाहीत मित्रांनो, एवढं निश्चित आहे. आणि हे अशासाठी त्याचं कारण असं की आधी केले आणि मग सांगितले, याच पद्धतीनं हे मी व्यक्त होतोय. हे सगळे प्रयोग मी माझ्याकडे केले. मला असं लक्षात आलं की ह्या सगळ्या प्रयोगामध्ये चांगले निष्कर्ष निघतायत, आणि हे चांगले फक्त माझ्यापुरते नाही आहेत, तर माझ्या सभोवताली असणाऱ्या प्रत्येक घटकांशी ते संबंधित आहेत. आणि ते ज्या वेळेला माझ्या लक्षात येत आहे त्यावेळेला मला असं वाटतं की मिळणारा आनंद हा नक्कीच अद्वितीय ठरतो, अधोरेखित करण्यासारखा असतो, शब्दातीत असतो, किंवा
त्याचं मूल्यमापन होऊच शकत नाही. मित्रांनो, संजीवनी व्याख्यानमालेच्या या पुष्पामध्ये एक छोट्याशा कळीला मी त्यामध्ये गुंफायचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यापैकी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनेकांच्या काही प्रतिक्रिया त्यामध्ये येत आहेत आणि मला आनंद एका गोष्टीचा वाटतोय की 99.99 नाही तर 100% प्रतिक्रिया या सकारात्मक दिसत आहेत. आणि मला असं वाटतं की ते केवळ माझ्या या क्रियांमुळेच आलेल्या प्रतिक्रियांचं एक गमक आहे किंवा ही मला मिळालेली पोच पावती आहे आणि ती माझ्यापर्यंत पोहोचली असं मी जाहीर करतो. मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जो काही विचार करतोय त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की अनेकदा आपण तिसरा विचार नाही करत, आपण 2च गोष्टींमध्ये अडकतो. आपण ध्यानी मनी 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 म्हणताना सुद्धा त्या मनीशी संबंधित नाणं, या नाण्याचा सुद्धा आपण विचार 2च बाजूंचा करतो. आपण जर एखाद्याला विचारलं की नाण्याला बाजू किती, तर तो म्हणतो 2 बाजू आहेत. माझं असं म्हणणं त्याला 3 बाजू आहेत. माझं असं म्हणणं आहे त्याला 3 बाजू आहेत. आणि त्या 3 बाजू कोणत्या आहेत, तर त्या 3 बाजू अशा आहेत की नाणं हे छापा, काटा आणि त्याची जाडी, ही तिसरी जाडी जी आहे ना, ती म्हणजे त्या नाण्याची तिसरी बाजू आहे. आणि त्या तिसऱ्या बाजूचा आपल्याला विचार करायचा आहे. आपण तो कित्येक वेळेला दुर्लक्षित ठेवतो. आणि आपल्यापैकी आपल्या प्रत्येकानं माहिती असेल की नाण्याच्या बाजूला सुद्धा आपल्याला बाजूला ठेवून चालणार नाहीये. या तिसऱ्या बाजूला, ही जी तिसरी बाजू आहे नाण्याची, त्या बाजूला सुद्धा बाजूला ठेवून चालणार नाही. त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की नाण्याची जाडी जेवढी असते त्याप्रमाणे त्याचं मार्केटमधलं मूल्य ठरत असतं. नाणं जितकं पातळ असतं तेवढं त्या नाण्याचं मूल्यही कमी आहे. नाणं जितकं जाड असतं तेवढं त्याचं मूल्यही जाड असतं, म्हणजे अधिक असतं. हे अधोरेखित करण्यासारखं आहे. मित्रांनो, आपल्यापैकी आपण अशा अनेक काही गोष्टींचा विचार थोडासा वेगळ्या पद्धतीनं, थोडा हटके करण्याची गरज आहे. आणि ज्या वेळेला आपण हटके विचार करतो त्यावेळेला निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला फटके खायची वेळ येत नाही. परिस्थितीने दिलेले फटके म्हणतोय मी. आणि हे मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या वेळेला आपण सकारात्मक दृष्टिकोनातनं विचार करतो. आता नेमकं काय पाळायचं आणि काय टाळायचं हा विषय तर नक्कीच महत्त्वाचा आहे. तर पाळायचं काय, तर मग अशी मी म्हटलं तसं की ह्या 3 गोष्टी आहेत. त्यातल्या पाळायच्या गोष्टी ज्या आहेत त्या 3 गोष्टी आहेत. त्या 3च गोष्टी परत सांगतो मी. एक म्हणजे आपली वेळ पाळणं, दुसरं म्हणजे आपला पैसा म्हणजे खिसा सांभाळणं, आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे अशी की समोरच्याची मनं सांभाळणं. आपल्याला 3च गोष्टी या पाळायच्या आहेत, 3च गोष्टी सांभाळायच्या आहेत. आपली वेळ सांभाळणं, आपला खिसा सांभाळणं आणि समोरच्याचं मन सांभाळणं, या 3च गोष्टी पाळायच्या आहेत, 3च गोष्टी सांभाळायच्या आहेत. ह्या जर का केल्या तर मला असं वाटतं की जिथे मॅनेजमेंटमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे कोणता, तर टाईम मॅनेजमेंट. दुसरा जो आहे तो मनी मॅनेजमेंट आणि तिसरा जो आहे तो म्हणजे टास्क मॅनेजमेंट. पण टास्क मॅनेजमेंटमध्ये त्याच्यात HR मॅनेजमेंट ही सगळ्यात महत्त्वाची असते, कारण HR मध्येच टास्क हा महत्त्वाचा समजला जातो. मित्रांनो, या पाळायच्या 3 गोष्टी एकदा समजल्या की बाकी सगळं टाळायचंच आहे असं समजलं तरी तुम्ही हरकत नाही. किंवा आणखीन एक महत्त्वाचं त्यात असं, तर टाळायचं काय, तर मी मगाशी म्हटलं तसं की हा क्रम न चुकवणं म्हणजेच न टाळण्यासारखं आहे ते, किंवा ते पाळण्यासारखं आहे म्हणे. मी सांगितलेल्या या 3 आणि 3, 6 आणि 3, 9 गोष्टी ज्या आहेत त्या जर आपण पाळायला लागलो तर मला असं वाटतं की बाकी काही करावं लागणारच नाही. कारण आपलं संपूर्ण जीवन, आणि नुसतं जीवन नाही तर जगण्यापरचं पलीकडचं जे जीवन आहे, जगण्या पलीकडच्या जीवनाची खऱ्या अर्थानं अनुभूती आणि त्या अनुभूतीची प्रचिती आपल्याला पदोपदी यायला लागते. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते मला असं वाटतं की या सकारात्मक दृष्टिकोनामधनं आपण साध्य करू शकतो. कित्येक वेळेला आपण असं होतं की आपण जे करायला जातो त्याच्यात आधीच आपल्या मनामध्ये नकारात्मकता येते. मी हे करू का, माझ्याच्याने होईल का, मला चालेल का, मला हे जमेल का, त्यांना आवडेल का, हे शक्य आहे का. पण अर्थात प्रश्न तर निर्माण झालेच पाहिजेत, कारण प्रत्येक प्रश्नाच्या मागे काहीतरी उत्तर हे दडलेलं असतंच. पण तसं जरी असलं तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की त्या प्रश्नांना येणारी उत्तरं, आपल्या मनामधनंच येणारी उत्तरं जर नकारात्मक असतील तर मग मात्र ती धोक्याची घंटा आहे असं समजायला हवं.
कारण का तर आपल्या मनामध्ये नकारात्मक हा शब्दच मुळी राहता कामा नये. आपल्या डिक्शनरीमध्ये, आपल्या डायरीमध्ये, आपल्या डिरेक्टरीमध्ये कुठेही नकारात्मक नो हा विषय, हा शब्द हा डिलीट झाला पाहिजे. आणि तो कधी तर आत्ता, आज, आत्ताच्या आत्ता तो डिलीट झाला पाहिजे. नाही हे असताच कामा नये. नो शुड नॉट कम देअर इन, इट शुड नॉट अपियर इन माय डिरेक्टरी. नो हा विषय येताच कामा नये. येस, इट इज डन, आय एम डुईंग इट अँड आय हॅव डन इट. मी करतोय ते अत्यंत शक्य आहे आणि अगदी निश्चित शक्य आहे. त्यात मगाशी मी तुम्हाला जसं उदाहरण दिलं की आज फेसबुक लाईव्ह यायचं हे खूप साऱ्या प्रयासातनं पण शक्य होऊ शकलं. आणि त्याचं कारण मगाशी मी म्हटलं तसं की नो हा शब्दमुळे आम्ही डिलीटच केलेला होता. नोला आपण हो कसं म्हणू शकतो ते बघा. नोला हो कसं म्हणू शकतो ते अनुभवा, ते शिका, त्याचा विचार करा. नोच म्हणायचं असेल तर त्या नोच्या स्पेलिंगमध्ये थोडासा बदल करा. त्या नो NOच्या अगोदर त्याला तुम्ही 2 अक्षरं आणखीन ॲड करा. आणि ती कोणती तर KW, KN ही 2 अक्षरं त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करा की KNOW. तर त्याच्यात 2 अक्षरं जर का तुम्ही ॲड केली नोच्या ठिकाणी की पहिलं अक्षर जे आहे ते म्हणजे के आणि शेवटचं अक्षर जे आहे ते म्हणजे W. आणि के आणि W हे जर का त्या नोला तुम्ही चिकटवलं तर नो म्हणजे जाणून घ्यायचं आहे, मला माहिती करून घ्यायची आहे, मला त्यातनं समजून घ्यायचं आहे, त्याच्यावर मला विचार करायचा आहे, त्याच्यावरती वैचारिक मंथन घडवून आणायचं आहे, मग मला वर्तन करायचं आहे आणि नंतरच व्यवहार करणार आहे. हे ज्या वेळेला मी विचारात घेईन, हे ज्या वेळेला मी शक्य करेन, त्यावेळेला मला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आणि तो क्षण हा निश्चितच विलक्षण असणार आहे. आणि नुसता विलक्षण नाही आहे तर तो अविस्मरणीय ठरणार आहे. आणि मला असं वाटतं की ह्यापेक्षा वेगळी आनंदानुभूती ही आपल्याला दुसरी कुठलीच प्राप्त होऊ शकत नाही. कारण आनंद निर्मितीवरती मगाशी मी म्हटलं की GST नाही, कुठलाही टॅक्स नाही. आपण तो गुगलवर शोधला तरी मिळणार नाही. गुगलवर बाकी सगळं काही अवेलेबल आहे. पण अंतरंगातला जो आनंद आहे, आपल्या अंतर्मनातला जो आनंद आहे, आपल्या विचारांमधला जे सकारात्मक दृष्टिकोन आहे तो मात्र केवळ आपल्यामध्येच सीमित आहे, आपला पुरताच मर्यादित आहे, आपल्यामध्येच अंतरंगामध्येच दडलेला आहे. त्याला आपल्याला आत्मविश्वासाच्या माध्यमातनं, त्याला वैचारिक माध्यमातनं, वैचारिक मंथनाच्या माध्यमातनं, त्याला आपल्या निश्चितच वर्तन आणि व्यवहारातनं आपण जगासमोर आणायचं आहे. आणि ते करणं शक्य होऊ शकतं ज्या वेळेला आपण या दिशेनं आपण मार्गक्रमण करतो. पण ते मार्गक्रमण करत असताना आपल्याला मगाशी सांगितलं तसं की ते सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आणि जसा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे तसं ती दृष्टिकोन देतो तो सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजे नुसता दृष्टिकोन महत्त्वाचा असून चालणार नाही आहे, तर दृष्टिकोन देतो ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण, मला असं वाटतं की आत्मचिंतन करण्याची गरज आहे, आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, आपण आपल्या अंतरंगामध्ये डोकवण्याची गरज आहे. आणि आपणच आपला शोध घ्यायचा आहे, आपणच आपल्या अंतर्मनाला मार्गदर्शक म्हणून आपल्यासाठीच त्याचा उपयोग करायचा आहे. आणि असं जर का करायला सुरुवात केली तर मला अगदी खात्री आहे कि दिन हो या रात हो, बस दिमाग में एक ही बात हो. और वो कौन सी तो सोच 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 और सोच. और जहां हमारी सोच है वहां पे हमारी पहुंच है. जिथे आमचा विचार आहे तिथे आम्ही पोहोचणार आहोत. त्याचं कारण असं आहे की आम्हाला त्यातनं खात्री आहे की त्यातनं यश आणि यश आणि यश आणि भरघोस यश मिळणार आहे. मित्रांनो, बंधू भगिनींनो, आपल्याशी अनेक वेळापासून मी संवाद साधतोय. सातत्याने आपल्या प्रतिक्रिया आणि सकारात्मक प्रतिक्रिया सतत येत आहेत. मी संजीवनी व्याख्यानमालेच्या या 18व्या वर्षातल्या 3ऱ्या पुष्पाचं, मगाशी मी म्हटलं तसं की एक कळी मी त्यामध्ये गुंफायचा प्रयत्न केला आहे. विषय हा अथांग सागरासारखा आहे आणि ह्या अथांग सागरामध्ये निश्चितपणे मगाशी मी म्हटलं तसं की केवळ एका थेंबाला मी स्पर्श करण्याचा प्रयोग केला आहे. आज अजूनही आपल्याशी संलग्न राहणं, संवाद साधत राहणं, आपल्याबरोबर या माध्यमातनं किंवा थेट प्रत्यक्ष भेटणं
हे मला नक्कीच आवडणारं आहेच, परंतु आपण आपल्याकडून आपण व्यक्त होण्याच्या दृष्टीनं आपण आपलं व्यक्तिमत्व हे आणखीन जास्त मोठ्या प्रमाणात, मोठ्या स्वरूपात, आणखीन चांगल्या स्वरूपात, हे वेगळ्या स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करावात. आज आणखीन एक सकारात्मक गोष्टीचं उदाहरण द्यायचं आहे. मध्यंतरी नोव्हेंबर महिन्यामध्ये एक सराफ मला भेटले, माझे मित्र आहेत ते, आणि सराफ ही व्यवसायाची त्यांची खूप मोठी पेढी आणि खूप शाखा आहेत. आणि त्यामध्ये त्यांनी मला एक कॅलेंडर दिलं होतं. नोव्हेंबरच्या दरम्यानची गोष्ट आहे. मला म्हटलं हे 2020 सालासाठी मी कॅलेंडर आमच्या संस्थेचं आहे, आमच्या सराफ कट्ट्याचं आहे, तर तुम्ही तुमच्याकडे घ्या. त्यावेळेला आता मैत्रीचं नातं असल्यामुळे त्यांना नाराज करणं हे तर काही योग्य नव्हतंच, परंतु ते मी माझ्याकडे ठेवून घेतलं. तेवढं काही मी फारसा उत्सुक नव्हतो किंवा ते बघण्यामध्ये इच्छुकही नव्हतो. ते मी घरी आणून ठेवून दिलं. पण कालांतरानं मी ज्या वेळेला ते उघडून बघितलं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की त्या कॅलेंडरच्या 366 दिवसांमध्ये, आपल्याला माहिती आहे की हे वर्ष 366 दिवसांचं आहे. फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा होता, हे लीप इयर आहे, अन्यथा ते 365 दिवसांचं वर्ष असतं. पण ह्या 366 दिवसांच्या प्रत्येक पानावरती, प्रत्येक रकान्यामध्ये, प्रत्येक दिवसाला त्यांनी नमूद काय केलं होतं, तर शुभ दिवस. मित्रांनो, मला त्या सराफाची इथे जाहिरात नाही करायची, मला त्याचा व्यापारी दृष्टिकोन आपल्याला सांगायचा नाही आहे. त्यामध्ये नेमकं मर्म काय दडलं आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यांचा दृष्टिकोन काय असावा की ज्याचा मी विचार केला, त्यांनी मला काहीच सांगितलेलं नव्हतं. पण मला जे लक्षात आलं ते असं लक्षात आलं की त्या सोने व्यापाऱ्यांनी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला की आपण सोनं खरेदी करत असताना जर कॅलेंडरमध्ये शुभ दिवस बघितला आणि शुभ दिवसाच्याच दिवशी मी जर का सोने खरेदी करायची ठरवली, तर मी नक्कीच असा दिवस बघेन की ज्या दिवशी ज्या रकान्यामध्ये सोने खरेदीसाठी शुभ दिवस आहे. आणि मित्रांनो, त्यांनी तर प्रत्येक रकान्यामध्ये 366 दिवसांच्या ठिकाणी शुभ दिवस असंच लिहिलेलं होतं. आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की व्यापारी दृष्टिकोनातनं जर बघितलं तर त्यांचा हेतू असा होता की प्रत्येक वेळेला तो ग्राहक शुभ दिवस असल्याचं लक्षात घेऊन त्यांच्याकडे सोने खरेदीला यावा. पण मी मात्र माझ्या दृष्टिकोनातनं बघताना हा विचार केला की त्यांनी एका कॅलेंडरच्या माध्यमातून देखील सकारात्मक वातावरणाची निर्मिती केली की आपल्या जीवनामध्ये 365 दिवस असोत नाही तर 366 दिवस असोत, कुठलाही दिवस हा शुभच असतो. शुभ आणि अशुभ हे आपल्या मान्यावरती असतं, आपल्या विचारांमध्ये असतं. पण आपल्या मनामध्ये आपण जर का प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण हा विलक्षणच ठरणार आहे असं जर लक्षात घेतलं, प्रत्येक कॅलेंडरमधला दिवस हा शुभ दिवसच आहे असं जर का आपण समजून घेतलं, तर मला असं वाटतं की विचारांची निर्मिती सुद्धा सकारात्मक होते. अलीकडच्या काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी वृत्तपत्र हातात मिळत नाही आहेत, पण अनेकांना ही सवय जडून गेलेली असते की हातामध्ये वृत्तपत्र आलं की पहिल्यांदा ते ज्योतिषाचा कॉलम बघतात. माफ करा, जे कोणी ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक असतील, मला त्यांच्यावरती बोट ठेवून काही बोलायचं नाही आहे, परंतु एक मानसिकता या दृष्टिकोनातनं मला फक्त हा विषय इथं विशद करायचा आहे किंवा नमूद करायचा आहे की ते बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये समजा जर असेल की वाहन प्रवास टाळा, की ती व्यक्ती घरामध्येच थांबून राहते, कारण मनामध्ये वाहन प्रवासाच्या संदर्भातली मनात भीती आणि भ्रम आणि संभ्रम निर्माण होतो. कदाचित ती गोष्ट घडणार असेल सुद्धा, पण मगाशी मी जे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या संदर्भामध्ये विषयाशी संबंधित चर्चा केली किंवा मी बोललो, तर तोच विषय हा आहे की जिथे मनामध्ये हा विषय येतो त्यावेळेला आपले विचारसुद्धा त्याच अनुषंगानं व्हायला लागतात. तर मित्रांनो, त्या कॅलेंडरचं जे मी उदाहरण दिलं त्याचा विचार आपण नक्की करावा की कुठलाच दिवस हा अशुभ नाही आहे. आणि मगाशी मी ज्या काही 3 गोष्टी सांगितल्या या आपल्या जीवनाच्या त्रिसूत्री आहेत, हे लक्षात घ्या. आपल्या जीवनात आपल्या मनाला व्यायाम देण्यासाठी आपण खरोखरच 3 गोष्टी करायला हव्यात. एक म्हणजे गाणं ऐकायला हवं, संगीत ऐकायला हवं, ते सुमधुर असायला हवं. त्यानंतर वाचन, पण वाचन करत असताना मी म्हणेन मी जरी न्यूज या क्षेत्राशी संबंधित असलो तरी मी सुचवताना व्ह्यूज वाचायला सांगतो. मी न्यूज वाचण्यापेक्षा व्ह्यूज वाचा. व्ह्यूज म्हणजे मतप्रकटीकरण आहे की ज्याच्यावरती आपलं भवितव्य आणि आजचा वर्तमान हा अवलंबून असतो. आणि बातमी
किंवा न्यूज याच्यामध्ये घडून गेलेल्या घटनांचा केवळ एक क्रम दिलेला असतो. त्यामुळे जे घडून गेलं तेच पुन्हा वाचण्यापेक्षा जे घडू नये ते वाचावं, आणि मला असं वाटतं ते बातम्यांमध्ये नसतं, आणि असलं तरी ते खूप कमी प्रमाणामध्ये असतं. मी साधारण 94 सालापासून पत्रकारितेमध्ये आहे. आपल्यापैकीही काही जण कदाचित पत्रकारितेत असणारे किंवा पत्रकारितेशी संलग्न असणारे असे काही असतील. परत म्हणजे त्यांनाही सन्मान करून त्यांचा, मला हे कुठल्याही विषयाला अनुसरून किंवा त्याच्यावरती बोट ठेवून बोलायचं आहे असं नाही आहे. माझा दृष्टिकोन केवळ आणि केवळ हा आहे की जिथे आपण सकारात्मक विचार करायला हवा प्रत्येक गोष्टीमध्ये. मगाशी म्हटलं तसं की नकारात्मकता असतेच. आपल्याकडे सकाळी उजेड पडला होता कारण सूर्य होता, प्रकाशमय वातावरण होतं. आता संध्याकाळ पडली आहे, चंद्र येईल आणि अंधार पडेल. याचा अर्थच असा आहे की दिवसानंतर रात्र येते, पण रात्रीनंतर दिवस सुद्धा येतो. आपण दिवसानंतर येणाऱ्या रात्रीच्या अंधाराचा विचार करण्यापेक्षा मी असं म्हणेन की रात्रीनंतर येणारा जो दिवस आहे की जो खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये प्रकाशमय वातावरण निर्माण करू शकेल, एक आनंदी वातावरणाची अनुभूती आणि सकारात्मकता घेऊन येईल, आपलं प्रकाशमय जीवन तो करेल. किंवा आपण आपलं नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, दातृत्व, मातृत्व, पितृत्व हेही सगळं प्रकाशमय करेल. असा उद्याचा दिवस हा मला असं वाटतं की तो जास्त प्रकाशमय करणारा ठरणारा आहे. आणि त्यासाठी आपण आजचा विचार तर करायलाच हवा, पण उद्याच्या दृष्टिकोनातनं देखील आपण विचार हा सकारात्मक दृष्टिकोनातनं करायला हवा. मी आज संजीवनी व्याख्यानमालेत मगाशी मी म्हटलं तसं मला सहभागी होण्याचं, मला व्यक्त होण्याचं आणि माझी ही एक छोटीशी कळी त्या पुष्पामध्ये, त्या पुष्पमालेमध्ये गुंफण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. त्याबद्दल मी आपल्या परिवाराच्या सर्व संस्थापकांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे, आयोजकांचे, संयोजकांचे, आपण जी कोणी मंडळी आत्ता ऑनलाईन आहात त्यांचे सगळ्यांचे, काही कदाचित मी ज्यांना इन्व्हाइट केलं होतं की या पेजवरती येऊन माझा व्हिडिओ बघा त्या सगळ्यांचे, आत्ता जे उपलब्ध नाही आहेत परंतु कालांतरानं ते हा व्हिडिओ बघू शकणार आहेत त्या सगळ्यांचे माझ्या मनापासून तुमच्या मनापर्यंत पोहोचतील असे मनापासून आभार मानतो. आपल्या सगळ्यांच्या मनाला मानाचा मुजरा देतो. आणि आपल्या संजीवनी व्याख्यानमालेच्या संदर्भामध्ये आज मगाशी मी म्हटलं तसं की अथांग सागरासारखा हा विषय आहे, परंतु त्याला केवळ एका थेंबाला मी स्पर्श केला आहे. अत्यंत अल्प अशा विषयावरती मी आज व्यक्त झालेलो आहे, पण तिथं अल्प शब्द आल्या कारणानं मी निश्चितपणे असं म्हणेन की इथं मी पूर्णविराम न देता स्वल्प विराम देतो, कारण माझा हा विषय अल्प स्वरूपात मी मांडला आहे. त्यामुळं अल्प स्वरूपात मांडलेल्या विषयाच्या पुढे मी स्वल्प विराम देतो आणि आपल्याशी इथून पुढे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत संलग्न राहण्याची मी इच्छा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचे मनोमन आणि संयोजकांकडून जर या संदर्भामध्ये काही माझ्यासाठी सूचना असतील तर त्यांनी मेसेजच्या माध्यमातून मला द्याव्यात, जेणेकरून त्याच्या पुढचं जे काही सूत्र आहे ते त्या अनुषंगानं आपल्याला पुढे नेता येईल. आपण सातत्यानं देत असलेल्या या प्रतिक्रिया या निश्चितपणे मला प्रेरणा देणाऱ्या आहेत, माझ्यामध्ये आणखीन स्फूर्ती निर्माण करणाऱ्या आहेत. मला इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे मला खूप चांगल्या दृष्टिकोनातनं व्यक्त होण्याची एक मिळणारी ही संजीवनी आहे असंच मी म्हणेन, आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि त्या दृष्टीनं परत मी म्हटलं तसं की मी मनोमन परत पुन्हा संजीवनी व्याख्यानमालेत मला सहभागी होण्याची संधी दिली, आणि ही संधी ही माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे किंवा हा सुवर्ण युग आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं हा सुवर्ण योग असल्यामुळं मला जास्त आनंद होत आहे. संयोजकांच्याकडून माझ्या सूचना मला काही पुढच्या असतील तर त्याची मी प्रतीक्षा करतो आहे, परंतु मी सातत्याने बोलत राहणं पसंत करतोय. कारण कदाचित आपल्यापैकी काही जणांनी पोस्ट बघितली असेल की मी गेली 30 वर्ष व्याख्याता म्हणून मी काम करत आलो आहे.
विविध महाविद्यालयांमधनं प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून मी काम करत आलो आहे आणि त्या अनुषंगानं मला ज्या वेळेला व्यासपीठ मिळतं आणि माईक मिळतो त्यावेळेला माझं बोलणं हे सतत चालूच राहत असतं. मी आयोजक आणि संयोजक यांच्या पुढील सूचनांच्या प्रतीक्षेत आहे, परंतु तोपर्यंत माझं बोलणं हे सतत चालूच राहील आणि आपणही या सगळ्या बाबींचा अतिशय सखोलपणे, शांतपणे पुन्हा हा व्हिडिओ आपल्याकडे, कारण फेसबुकवरती उपलब्ध असणार आहे, त्यामुळं आपण सातत्याने तो वाचत राहा, तो बघत राहा. त्या अनुषंगानं आपण निश्चितपणे काही आपल्या जीवनामध्ये सकारात्मक काही बदल घडवून आणू शकाल असा मला विश्वास वाटतो आणि निश्चितपणे आपण सतत यापुढे देखील काही उपक्रम माझ्या वतीनं, माझ्यातर्फे किंवा माझ्याकडून सहभागी होऊन प्रत्यक्ष म्हणा किंवा या व्हिज्युअलच्या माध्यमातून म्हणा जे काही शक्य होतील ते करायला मला नक्कीच आनंद वाटेल, उत्साह वाटेल. मगाशी मी म्हटलं तसं की 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे मोटिवेशन महत्त्वाचं असतं, पण कित्येक वेळेला असं होतं की मिळालेल्या मोटिवेशनमुळे आपलं शरीर उत्साही बनतं, आपल्या शरीराला त्या मोटिवेशनचा उपयोग होतो, आपला उत्साह त्या शरीराच्या माध्यमातून दिसायला लागतं. पण खरं सांगायचं तर त्या मोटिवेशनच्या बरोबरीनं आपल्या मनाला मोठी व्यसन लागत असते. आपल्या मनाला आवर घालण्यासाठी, आपल्या मनाला सावरण्यासाठी, त्याला आवरण्यासाठी आणि त्याला बावरू न देण्यासाठी, ते जर बावरायला लागलं आणि ते जर आवरू शकलं नाही तर मात्र सगळ्याच गोष्टी या पुढे पुढे जाण्याची शक्यता राहते. तर त्यामुळं आपल्याला निश्चितपणे इथून पुढे सातत्याने आपल्याशी संवाद साधता येईल, आपल्याबरोबर सहवास प्राप्त होईल, आपल्या सहकार्यामधनं मला काही करता येणं शक्य झालं तर ते करायला आवडेल आणि त्यामध्येच मला असं वाटतं की सुख, समाधान आणि शांती असेल. ते समाधान मला असं वाटतं जास्त आनंददायी ठरेल, कारण ते थेट या मनापासून त्या मनापर्यंत असणार आहे. मी पुन्हा एकदा संजीवनी व्याख्यानमालेत सहभागी व्हायला मला मिळालं, मला करून घेतलं गेलं आणि मला ही संधी मिळाली या व्यासपीठावर व्यक्त होण्याची. म्हणून आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की या ठिकाणी मी अल्पविराम देतो, स्वल्प विराम देतो. आपण असेच सातत्याने भेटत राहूयात. धन्यवाद.